प्रेज़ लॉर्ड। प्रभु को बहुत बहुत धन्यवाद देते हैं कि प्रभु ने और भी एक पुनरुत्थान का सुंदर दिन हमारे जीवन में दान दिया। आणि प्रभूच्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो की पुनरुत्थानाचा पवित्र दिवस आपल्या जीवनामध्ये प्रभूने आपल्याला दान म्हणून दिला. मैं आशा करता हूँ आप सब लोग प्रभु में आनंदित हैं। आणि मी आशा करतो की प्रभूमध्ये तुम्ही सर्व लोक आनंदी आहात. सच्ची बात है, तो आनंदित है। आनंदी आहात. प्रियो, जो व्यक्ति मसीह में होने के बावजूद भी अगर आनंदित नहीं रह पाता वो एक सच्चा मसीह व्यक्ति नहीं। आणि जो व्यक्ती ख्रिस्ती असताना सुद्धा ख्रिस्तामध्ये आनंदी जर नाही राहू शकत तर तो खरा ख्रिस्ती नाही. हर कोई कहता है कि मैं क्रिस्ती हूँ आणि कुणी असं म्हणतं की मी ख्रिस्ती आहे और वो आनंदी नहीं है, आणि जर तो आनंदी नाहीये इसको वो झूठा है। याचा अर्थ तो खोटारडा आहे. क्यों? का? क्योंकि प्रभु ने हमें परमेश्वर के राज्य में प्रवेश कराया। कारण देवाने आपल्याला परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करून दिला. एक समय में हम पाप का गुलाम होकर के, दुखी होकर के, निराश होकर के, आशाहीन होकर के जीवन बिताते थे। आणि एके वेळेला आपण पापाचे गुलाम होऊन निराशेमध्ये जीवन जगत होतो. परंतु प्रभु के अनुग्रह से प्रभु ने हमें हमारा उद्धार किया। आणि देवाने त्याच्या कृपेने आपलं तारण केलं. हमारा नया जन्म हुआ, आपला नवा जन्म झाला. हमें परमेश्वर के पुत्र के राज्य में लाया आणि परमेश्वराच्या पुत्राच्या राज्यामध्ये आणलं. परमेश्वर के पुत्र के राज्य का अनुभव क्या है? आणि परमेश्वराच्या पुत्राच्या राज्याचा अनुभव काय आहे? उस राज्य में रहने वाला कैसे रहना चाहिए? आणि त्या राज्यामध्ये राहणारा व्यक्ती कसा राहिला पाहिजे? उस राज्य के अनुभव को वचन में दिया है तो फिर हमें ऐसा अनुभव होना चाहिए। आणि तो राज्याचा अनुभव वचनामध्ये दिलाय तर तो आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. आपको याद होगा रोमियो का पत्र 14 अध्याय का 17 वचन। आणि तुम्हाला ठाऊक असेल रोमकराचं पत्र 14 अध्याय आणि त्याचं 17 वचन. क्योंकि परमेश्वर का राज्य खाना पीना नहीं परंतु धर्म और मेल मिलाप और वो आनंद है जो पवित्र आत्मा से होता है। देखा, मतलब पवित्र आत्मा से होने वाला उस आनंद में भर करके जीने वाला जीवन है जो मसीह लोगों का जीवन। आणि पवित्र आत्म्याच्या मध्ये राहून त्या आनंदामध्ये जीवन जगणारं ते जीवन आहे ते ख्रिस्ती लोकांचं जीवन. क्योंकि आज प्रभु ने जो पापी लेबल हटा करके हमें धर्मी करके घोषणा कर दिया। आणि पाप्याचा एक शिक्का आपल्याला मारलेला होता तो प्रभूने काढून टाकला, आपल्याला एक नीतिमान बनवलं. पहले हम कई लोगों को नफरत करके, बैर करके जीवन बिताते थे, परंतु आज हम मेल मिलाप में जीवन बिताता है। आणि पुष्कळ लोकांचा द्वेष करून आपण अगोदर जीवन जगत होतो, पण परमेश्वराने आता आपल्याला शांतीने ऐक्यतेमध्ये जीवन जगण्याकरता दिलेलं आहे. आज प्रभु की आत्मा पाया हुआ हम लोग उस आत्मा के आनंद में जीवन बिताता है। आणि प्रभूचा आत्मा प्राप्त झालेले लोक आपण प्रभूच्या आत्म्यामध्ये आनंदामध्ये जीवन जगतो. क्योंकि मसीह एक लेवल नहीं है, मसीह एक पक्का अनुभव है। आणि ख्रिस्त हा एक शिक्का नाही तर हा एक खरा अनुभव आहे. प्रियो, मसीह में या प्रभु में उद्धार पाया हुआ, नया जन्म पाया हुआ, प्रभु को पाया हुआ लोगों में प्रभु की आत्मा है। आणि प्रभूमध्ये नवा जन्म प्राप्त झालेल्या लोकांमध्ये प्रभूचा आत्मा आहे. ये आत्मा नहीं पाया है तो उन लोगों के लिए आनंद करना बहुत कठिन बात है। आणि आत्मा जर नाही मिळालाय तर मग त्या लोकांना आनंद करणं कठीण आहे. हम लोग जो लोगों ने मतलब पाप क्षमा पाया या उद्धार पाया उनके दिल में ये आनंद हमेशा बहते रहेगा। आणि ज्या लोकांना पाप क्षमा मिळाली, ज्याचं तारण झालं त्याला हा आनंद भेटेल. इस जीवन से आपको कई प्रकार का तकलीफ आएगा, प्रतिकूल आएगा, आपको दुखी निराश करने वाला वातावरण बनेगा, ये सब बात सही है. आणि हे जीवन जगत असताना पुष्कळ प्रकारचं दुःख, संकट आणि तुम्हाला त्रास होतील. लेकिन वहां पर प्रभु का जन कभी निराश नहीं होता आणि त्याच्यामध्ये प्रभूचा एक व्यक्ती जो आहे तो निराशेमध्ये जात नाही. है ना. वो हमेशा वो हंसता नहीं होगा परंतु वो स्वर्गीय आनंद में अपना मन में है. आणि तो नेहमी हसत जरी नसला तरी स्वर्गीय आनंद त्याच्या हृदयामध्ये राहील. शायद आंख में आंसू बह रहा होगा लेकिन दिल में स्वर्गीय आनंद भर रहा है. कदाचित डोळ्यातून अश्रू जात असतील पण हृदयामध्ये स्वर्गीय आनंद भरत राहील. ये अनुभव आपका है कि नहीं? हा अनुभव तुमचा आहे का नाही? आपको सबको मालूम है, जिनको भी प्रभु की आत्मा में नया जन्म मिला है आणि ज्याला कोणाला प्रभूच्या आत्म्यामध्ये नवा जन्म मिळालेला आहे उस व्यक्ति में आत्मा का फल होगा. त्या व्यक्तीमध्ये आत्म्याचं फळ राहील. आत्मा जिसमें है वहां पर आत्मा पाए हुए लोगों को फल से पहचानता है. आणि ज्या व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा आहे त्याच्या फळाद्वारे ते समजतं. आपको याद है ना आत्मा का फल क्या है? आणि तुम्हाला ठाऊक आहे ना आत्म्याचं फळ काय आहे? आत्मा का फल में रोते रहने के लिए है क्या? आणि आत्म्याच्या फळामध्ये रडत राहण्याकरता आहे का? प्रेज लॉर्ड. Praise the Lord. देखिए, हमारे जीवन में हमें ऐसे अवस्था में रोना या आंसू आ सकता है. आणि आपल्या जीवनामध्ये अशी अवस्था येईल की आपल्या डोळ्यातून अश्रू येऊ शकेल. ये नहीं बोलता है कि आपको आंसू नहीं आएगा, आणि मी हे नाही म्हणत की तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येणार नाही. परंतु ऐसे दुख आपको कभी भी निराश होकर के कोई
आत्महत्या करने का या दुखी होकर के प्रभु से दूर जाने का कारण नहीं बनेगा। आणि तुमच्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे ते दुःख तुम्हाला प्रभूपासून दूर नेण्याचं कारण होणार नाही किंवा आत्महत्येस प्रवृत्त करणारं कारण होणार नाही. आपको मालूम है कि हमारा प्रभु यीशु मसीह जब दुनिया में था उन्होंने आंसू बहाया। आपला प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला जगामध्ये होता त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त रडले प्रेज द लॉर्ड। परंतु कभी भी हंसा करके बाइबल में नहीं लिखा। आणि प्रभू येशू ख्रिस्त हसले असं बायबल मध्ये नाही लिहिलेलं. कहीं देखा आपने? कुठे वाचण्यात आलं का? मतलब परमेश्वर हंसने वाला एक अवस्था आएगा, आणि परमेश्वर हसेल अशी अवस्था येईल, लेकिन अभी प्रभु हंसता है करके नहीं लिखा। आणि आता प्रभु हसतो असं नाही लिहिलेलं. मैं आपको चाहिए तो एक आधा वचन में बताना चाहूंगा। आणि एखादं वचन मी सांगतो तुम्हाला. मतलब नीति वचन उसका पहला अध्याय का 26 वचन। नीती सूत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 26 वचन. हाँ। इसलिए मैं भी तुम्हारी विपत्ति के समय हंसूंगी। देखा, मैं हंसूंगी करके प्रभु बताता है। आणि मी तुमच्या विपत्तीच्या काळामध्ये मी हसेल असं प्रभू म्हणत आहे. क्यों हंसेगा? का? क्योंकि वो लोग प्रभु की चेतावनियों को स्वीकारता नहीं। कारण प्रभूने दिलेले जे चेतावणी आहे त्यांनी ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं. है ना, प्रभु की मार्ग में चलने के लिए कई बार प्रभु ने बुलावा दिया, लेकिन वो मानता नहीं। आणि प्रभूच्या मार्गावर चालण्याकरता प्रभूने कितीतरी वेळा त्यांना बोलवलं पण त्यांनी ऐकलं नाही. अपनी अतिला स्वभाव में चलते रहा आणि आपल्या हट्टीपणाच्या स्वभावामध्ये ते चालत राहिले. वो बार बार उनको समझाया आणि प्रभूने वारंवार त्यांना समजून सांगितलं. है ना। हमारा उसका आप 23 वचन से पढ़िए। 23 वचनापासून पुढे वाचा. तुम मेरी डांट सुनकर मन फिराओ। तुम मेरी डांट सुनकर मन फिराओ। सुनो, मैं अपनी आत्मा तुम्हारे लिए उंडेल दूंगी। मैं तुमको अपने वचन बताऊंगी। मैंने तो पुकारा। देखो, ये सारे वायदा प्रभु ने दिया। आणि सर्व अभिवचने प्रभूने दिले. अभी आगे 24 वचन से बड़ा ध्यान से सुनना। मैंने तो पुकारा, परंतु तुमने इनकार किया। देखा, प्रभु ने उनको बुलाया तो भी वो उस बुलाहट को अनसुनी कर दिया। आणि प्रभूने बोलवलं तरी सुद्धा त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. और मैंने हाथ फैलाया, परंतु किसी ने ध्यान न दिया। देखा, प्रभु आओ बेटे, आओ बेटी बोल करके कई बार हाथ फैलाया, लेकिन वो लोग उस पर ध्यान ही दे करके चला गया। आणि कितीतरी वेळा प्रभू हात पसरून म्हटला, मुला इकडे ये, मुला इकडे ये, पण त्यांनी ते ऐकून न ऐकल्यासारखं करून निघून गेले. आगे वरन तुमने मेरी सारी सम्मति को अनसुनी किया। देखा, मेरी सम्मति को तूने अनसुनी किया। आणि माझी जी इच्छा आहे ते तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखी केली. प्रियो, प्रभु हमें सम्मति देता है, आणि प्राणो प्रभू जे आहे बोध देतो है उसकी आलोचना हमें देता है, आणि त्याचं जे वाणी आपल्याला तो सांगतो. तो भी वो मनुष्य पापी उसको समझने के लिए प्रभु की ओर मुड़ने के लिए तैयार नहीं होता। आणि तरी सुद्धा एक पापी मनुष्य देवाकडे वळण्याकरता तयार होत नाही. आगे और मेरी ताड़ना का मूल्य न जाना। देखा, वो ताड़ना भी दिया। देख, तुम सुधरो, ताड़ना दिया तो अभी भी नहीं सुधरा। आणि तुम्ही सुधरून जा म्हणून त्यांना शिक्षा सुद्धा दिली पण तरी सुधरले नाही. इसलिए प्रभु कहता है, आणि म्हणून प्रभू म्हणतो, अभी मैं जो कुछ तेरे लिए, तेरी भलाई के लिए करना था, सब कुछ करने के बावजूद भी उन बातों को अनसुनी करने के कारण एक तेरी जीवन में विपत्ति आएगा। उस समय में तू मुझे पुकारेगा और तुम्हें नहीं सुनूंगा, उस समय में मैं आंसूंगा। आणि मग या ठिकाणी परमेश्वर असं म्हणतो की सर्व प्रकारचे आशीर्वाद मी तुला दिले, मी तुला बोलवलं, पण तू ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तू वळावं याकरता मी तुला शिक्षा सुद्धा केली, तरी सुद्धा तू माझ्याकडे वळाला नाही. पण मग आता काय होणार आहे, तुझ्या जीवनामध्ये मी विपत्ती पाठवेल आणि विपत्ती पाठवल्यानंतर त्यावेळेला तू मला आवाज देशील, पण मी तुझं ऐकणार नाही, तर मी तुझ्याकडे बघून हसेल. क्योंकि तुम अनर्थ के दिनों में तुम मुझे जरूर ढूंढेगा। आणि मग ज्या वेळेला परीक्षेचे दिवस राहतील त्यावेळेला निश्चितच तू माझा शोध घेशील, परंतु तुझे मैं प्राप्त नहीं होगा। आणि तुला मी भेटणार नाही. कितना खतरनाक चेतावनी है ना। आणि किती भयंकर अशी वाणी आहे. अब जरा उसके आगे पढ़िए, उसका 27-28 तक भी पढ़िएगा। वरन आंधी के समान तुम पर भय आ पड़ेगा और विपत्ति भवंडर के समान आ पड़ेगी, और तुम संकट और सकेती में फंसोगे। तब मैं ठट्ठा करूंगी। उस समय वे मुझे पुकारेंगे और मैं न सुनूंगी। वे मुझे यत्न से तो ढूंढेंगे परंतु न पाएंगे। देखा, वो उस समय में विपत्ति के दिनों में वो बहुत यत्न से ढूंढने के लिए भी प्रयास करेगा। प्रभु का वचन कहता है तुम नहीं पा सकता। प्रियो,
प्रभु को कोई ढूंढ करके कोई पा सकता है क्या? आणि विपत्तीच्या काळामध्ये त्या ठिकाणी ते परमेश्वराचा शोध घेतील, पण परमेश्वर म्हणतो की मी त्यांना भेटणार नाही. मनुष्य आपल्या प्रयत्नाने परमेश्वराला मिळू शकत नाही. आज प्रभु कितना प्रेम से हमें प्रेम की वाणी सुना करके हमारा भलाई के लिए बेटे बेटी मेरी सुन मेरी राह पर चल ऐसा बोल के हमें बहुत अच्छा आमंत्रण दे रहा है. आणि आज परमेश्वर आपल्यावर किती जास्त प्रेम करतो आणि म्हणतो हे मुला हे मुली तू माझं वाणी ऐक आणि माझ्याकडे वळ, हे आपल्याला तो सांगत आहे. प्रियो मैं एक बात आपको बताना चाहता हूँ. प्रेरणा एक गोष्ट सांगू इच्छितो. हमारे जीवन में आज हमने प्रभु की आत्मा पाया है तो आज आपण आपल्या जीवनामध्ये देवाचा आत्मा मिळवलेला आहे तर प्रभु का बात मानने वाला एक गुण हमारे में चाहिए. आणि प्रभूचा आज्ञा पालन करणारा एक गुण आपल्यामध्ये असला पाहिजे. आत्मा का फल है आनंद. आणि आत्म्याचं फळ आहे आनंद. हमें ये परखना है कि मैं आत्मा में आनंद रह पाता है क्या? आणि आपल्याला हे पारखायचं की आत्म्यामध्ये मला आनंद आहे का? एक बार अब सब इस साल की आखिरी ऐसा मीटिंग है ना, हम सब मिलकर के एक बार अपनी अपनी भाषा में बोलेंगे आत्मा का फल. आणि आपली या वर्षाची जी शेवटली ही मीटिंग आहे ना, म्हणून आपल्या आपल्या भाषेमध्ये आपण एकदा बोलूया आत्म्याचं फळ. सब लोगों को मालूम है ना? आणि सर्वांना ठाऊक आहे ना? अगर जिसको मालूम नहीं है तो वो बाइबल निकाल करके गलातियों का पत्री 5 अध्याय का 22-23 वचन नया लोगों के लिए बताता हूँ, पुराने लोगों को सबको मालूम है. आणि जुन्या लोकांना सर्वांना ठाऊक आहे, पण नवीन लोकांकरता सांगतो की ज्याला माहिती नसेल त्यांनी गलातीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय 22 आणि 23 वचन उघडून ते बोला. आत्मा का फल प्रेम, आनंद, शांती, धीरज, कृपा, भलाई, विश्वास, नम्रता, संयम. कितना अच्छा बात है. किती चांगली गोष्ट आहे. हमारे जीवन में हमेशा ये परखना है कि मुझ में ये आत्मा का फल है कि नहीं. आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी हे गोष्टीला पारखायचं आहे की माझ्यामध्ये आत्म्याचं फळ आहे का नाही. कोई भी परिस्थिति में रहने पर भी आत्मा में रहेगा तो ये फल दिखाई देगा. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये राहिलं तर आत्म्याचं हे फळ दिसत राहील. आप देखिए जेल में रहने के समय में भी फिलिपियो मंडली के लोगों को पत्र लिखने के टाइम पर प्रभु का दास फिलिपियो 4:4 में बार बार बोलता है तुम प्रभु में आनंद लेना. फिर से कहता हूं आनंद लेना. आणि तुरुंगामध्ये राहत असताना सुद्धा प्रेषित पौल फिलिपकराच्या मंडळीला अशा प्रकारे लिहित आहे. फिलिपकराचं पत्र त्याचा 4 अध्याय आणि त्याच्या 4 वचनामध्ये मी तुम्हाला सांगतो प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो प्रभूमध्ये आनंद करा. एक बात मैं आपको बताना चाहता हूँ. एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. हमने मानो जो भी नया जन्म पाया उनमें प्रभु की आत्मा उनको जरूर मिला. आणि ज्याचा कोणाचा नवा जन्म झाला त्याला देवाचा आत्मा निश्चितच मिळाला. लेकिन तभी भी वो आत्मा के अनुसार चल नहीं पाता. आणि तरी सुद्धा तो आत्म्याच्या अनुसार चालू शकत नाही. वो ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. हम हर एक पवित्र लोगों को बार बार आत्मा का भरपूरीला का जरूरत है. आणि प्रत्येक पवित्र भक्ताला आत्म्याच्या भरपुरीची गरज आहे. आप लोगों में से मतलब आजकल का कई लड़की लोग भी साइकिल चलाता है. आणि आजकालच्या काही मुली सुद्धा सायकल चालवतात. आप में से कई लोगों को साइकिल चलाना आता होगा ना. आणि तुमच्यापैकी काही मुलींना सायकल येत असेल. अब सोचिए जब साइकिल चलाने के समय में साइकिल में हवा बहुत कम है तो चलाने के लिए कितना दिक्कत रहेगा. आणि तुम्ही विचार करा सायकल चालवत असताना जर सायकल मध्ये हवा कमी आहे तर सायकल चालवायला किती त्रास होतो. हवा है हवा आहे परंतु कम है. पण कमी आहे. उसको चलाने के लिए बहुत वो पेडल घुमाने के लिए बहुत तकलीफ होती है. आणि मग ती चालवण्याकरता त्रास होत राहतो. और कोई थोड़ा चढ़ाई भी आ गया तो फिर पूछो मत. आणि मग थोडस उंच चढावर चालायचंय तर मग ते विचारूच नका. प्रियो मैंने मतलब उद्धार पाया, मैंने नया जन्म पाया, इतना बोलने से अब आत्मा में चल नहीं पाएगा. आणि माझा नवा जन्म झाला एवढं बोलून तुम्ही आत्म्यामध्ये नाही चालू शकत. है ना. इसलिए प्रभु के वचन में आज्ञा है एफेसियों 5 अध्याय का 18 वचन में तुम आत्मा में भरते जाओ. आणि म्हणूनच देवाच्या वचनामध्ये ही आज्ञा आहे. एफिसकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचा 18 वचन तुम्ही आत्म्यामध्ये भरपूर होत राहा. वो एक आज्ञा है, हमारे लिए आज्ञा है. हमें आत्मा पाया बोल करके हम आत्मा का भरपूर हमें नहीं है तो आत्मा में चलने वाला अनुभव नहीं रहेगा. आणि प्रियांनो ती परमेश्वराने आपल्याला दिलेली आज्ञा आहे. जर आपण आत्म्यामध्ये भरपूर होऊन राहणार नाही तर आपण प्रभूमध्ये चालू शकणार नाही. आज बहुत लोग प्रभु के हाथ में इस्तेमाल क्यों नहीं हो रहा है. आज पुष्कळ लोक प्रभूच्या हातामध्ये उपयोगी का पडत नाहीये. आज बहुत लोग एक विजय मसीह जीवन क्यों नहीं बिता पा रहे आज हैं. पुष्कळ लोक एक विजय ख्रिस्ती जीवन का जगू शकत आज नाहीये. बहुत लोग आत्मा में क्यों नहीं चल पाता. आज पुष्कळ लोक आत्म्यामध्ये का चालू शकत नाहीये. आत्मा पाया
आत्मा मिळाला परंतु वो आत्मा में चल नहीं पाता। आणि ते आत्म्यामध्ये चालू शकत अभी नाही. आपको मालूम है एक पैरालिसिस व्यक्ति, आणि एक पॅरालिसिस झालेला व्यक्ती अभी वो चारपाई पर पड़ा है, आणि तो आता पलंगावर पडलेला आहे अभी उसको एक सांप काटने के लिए आया, आणि एक साप त्याला चावण्याकरता आला. उसको जीवन है त्याला जीवन आहे और वो उड़ करके एक डंडा लेकर के उसको मार नहीं सकता क्योंकि वो पैरालिसिस। आणि तो उठून एक काठी घेऊन त्या सापाला मारू शकत नाही कारण त्याला पॅरालिसिस झालाय. परंतु उसको बहुत ताकत रहेगा तो आणि त्याला खूप ताकद असेल तर वो उड़ेगा, तो उठेल वो एक डंडा लाके उसको वहां मारेगा। आणि एक काठी घेऊन त्याला मारेल. Praise the Lord। Praise the Lord. वो प्रतिकूल को एकदम सामना कर पाएगा क्योंकि उसको बहुत ताकत है। आणि तो येणारा प्रतिकूलचा तो सामना करू शकेल कारण त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आज क्या है कि आज बहुत से लोग आत्मा है, जीवन है, लेकिन कार्य करने लायक की कुछ भी नहीं। आणि आज काय आहे की लोकांच्या जीवनामध्ये आत्मा आहे, जीवन आहे, पण ते कार्य करण्याकरता काहीच नाही है, प्रभु उनको इस्तेमाल नहीं कर पाता। आणि प्रभु त्यांचा काही उपयोग करू शकत नाही. एक बात मैं आपको बताना चाहता हूँ प्रियो, हमारे जीवन में सिर्फ जीवन पाया या प्रभु को पाया या आत्मा को पाया इतना बोलना काफी नहीं। आणि आपल्या जीवनामध्ये केवळ आपण आत्मा मिळवला, प्रभूला मिळवलं एवढं बोलणं पुरेसं नाही. हमें हमेशा आत्मा में भरने वाला एक अनुभव चाहिए। आणि नेहमी आपल्याला आत्म्यामध्ये भरण्याचा अनुभव असला इस पाहिजे. साल के अंत में मैं आपको यही प्रोत्साहन देना चाहता हूँ कि शायद हो सकता है कि ये पूरा साल आपको कई रीति में नष्ट हो गया होगा, लेकिन अगले साल में जाने से पहले आत्मा में भर करके प्रभु के लिए जीवन बिताने वाला एक निर्णय लेना पड़ेगा। आणि या वर्षाच्या शेवटीमध्ये मी तुम्हाला निश्चितच सांगू शकतो की कदाचित हे जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये तुम्ही कदाचित खूप वेळा प्रभूपासून दूर गेले असाल, पण येणाऱ्या या वर्षामध्ये तुम्ही आत्म्यामध्ये भरपूर व्हा. प्रियो, एक बार आत्मा में भर गया तो उसको लेकर के आप ऐसा नहीं कह सकता। आणि एकदा तुम्ही आत्म्यामध्ये भरल्यानंतर त्याला घेऊन तुम्ही 10 वर्ष नाही चालू शकत. आपका आज की आत्मा का भरपूरी कल के लिए नहीं संभव है। आणि आता तुम्ही आत्म्यामध्ये जे भरलेले आहे त्याचा उपयोग उद्यासाठी नाही होऊ शकत. प्रियो, रोज हमें आत्मा में भरना है। यानो दररोज आपल्याला आत्म्यामध्ये भरायचंय. आत्मा में भरा हुआ लोगों के द्वारा ही प्रभु का महिमा का कार्य होगा। आणि आत्म्यामध्ये भरलेल्या लोकांच्या द्वारेच प्रभूच्या आत्म्याचं कार्य होईल. है ना, जिस दिन पेंतुकोस का दिन जब आया आणि पेंतिकोसच्या दिवसामध्ये उस समय में आपको मालूम है वहां पर एकत्रित लोग आत्मा में भर गया। आणि त्या ठिकाणी जमा झालेले लोक जे आहेत ते आत्म्याने भरले. हम लोग प्रेरितों का काम दूसरे अध्याय का 4 वचन में पढ़ता है। आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा 2रा अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये आपण पाहतो. वे सब पवित्र आत्मा से भरकर देखा, वे सब लोग जितने लोग वहां पर इकट्ठा थे वे सब लोग पवित्र आत्मा में भर गया। आणि त्या ठिकाणी जेवढे लोक एकत्र होते ते सर्व लोक पवित्र आत्म्याने भरले. लेकिन वो भरपूरी हमेशा नहीं रहा। आणि ती जी भरपुरी आहे ती निरंतर नाही राहिली. जब एक एक कार्यों को करने के लिए हमें आत्मा का भरपूरी चाहिए। आणि एक एक काम करत असताना आपल्याला आत्म्याची भरपुरी पाहिजे. बहुत कई प्रतिकूल आया आणि पुष्कळ प्रतिकूल आले. तब प्रभु क्या करता है, जिसको इस्तेमाल करने उनको आत्मा में भर देता है। आणि प्रभू त्या वेळेला ज्याला उपयोगात आणायचं त्याला आत्म्याने भरून देतो. आपको मालूम है कि आपने अनुभव में कई बार अनुभव में गया होगा। आणि अशा प्रकारच्या अनुभवामध्ये तुम्ही पुष्कळ वेळा गेले उसका असाल. 4 अध्याय का प्रेरितों का काम 4 अध्याय का 8 वचन पढ़ना। प्रेषित 4 अध्याय त्याचं 8 वचन. तब पत्रस ने हाँ। पवित्र आत्मा से परिपूर्ण होकर देखो, पत्रोस ने पवित्र आत्मा से परिपूर्ण होकर के कहा आणि पेत्राने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन म्हटला. और उस समय में वो आत्मा में परिपूर्ण हो गया। आणि त्या वेळेला तो आत्म्याने भरला. उससे पहले वो आत्मा में परिपूर्ण नहीं था। आणि तोपर्यंत तो आत्म्यामध्ये परिपूर्ण नव्हता. उसका 31 वचन आणि त्याचं 31 वचन प्रेषित 4 4:31. जब वे प्रार्थना कर चुके हाँ। तो वह स्थान जहाँ वे इकट्ठे थे हाँ। हिल गया हाँ। और वे सब पवित्र आत्मा से परिपूर्ण हो गए। देखिए, यहाँ पर भी हम देखते हैं कि वहां पर प्रेरित लोग प्रतिकूल के बीच में प्रभु से विनती किया, तब वे सब लोग आत्मा में भर गया। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रतिकूल आल्यानंतर ते सर्व लोक एकत्र जमले आणि त्यांनी देवाकडे विनंती केली. त्यावेळेला ते सर्व लोक पवित्र आत्म्याने भरले. पेंतुकोस के दिन में भरा था आणि पेंतिकोसच्या दिवसामध्ये सुद्धा भरले होते. और उस भरपूरी में ये प्रतिकूल को सामना करने के लिए उनके पास सामर्थ्य नहीं। आणि त्यांना त्यावेळेला मिळालेली जी भरपुरी आहे त्या भरपुरीच्या द्वारे आता आलेलं जे प्रतिकूल आहे त्या प्रतिकूलचा ते सामना करू शकत नाही. प्रियो, प्रभु की आत्मा में भरने वाला अनुभव बार बार हम बाइबल में देखते हैं। आणि देवाच्या आत्म्याने भरल्याचा अनुभव वारंवार आपण बायबलमध्ये पाहतो. है ना, उसका 13 अध्याय उसका 52 वचन। प्रेषित 13 अध्याय त्याचं 52 वचन. और चेले आनंद से
और पवित्र आत्मा से परिपूर्ण होते गए। देखा, होते गया बोलने का मतलब बार बार चेहरे लोगों को प्रतिकूल में पवित्र आत्माओं में बढ़ते जाने का अनुभव में बढ़ते गया। आणि शिष्य लोक जे आहेत ते वारंवार पवित्र आत्मेने भरण्याच्या अनुभवामध्ये चालत राहिले। तो यहाँ पर एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, या ठिकाणी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो। हमारा नया जन्म हो गया, आपला नवा जन्म झाला, हमने उद्धार पाया, आपलं तारण झालं, हम प्रभु की आत्मा पाया, आपण प्रभूचा आत्मा मिळवला, बहुत खुशी है। खूप आनंद आहे। और ये जानना एक गोष्ट लक्षात प्रभु ने ठेवा, हमें आत्मा क्यों दिया। आणि देवाने आपल्याला त्याचा आत्मा का दिला। आज भी बहुत लोग प्रभु ने पवित्र आत्मा हमें क्यों दिया ये बात नहीं मालूम। आजही प्रभूने आपल्याला पवित्र आत्मा का दिला या गोष्टीला नाही समजत। प्रभु के लोगों को प्रभु ने आत्मा दिया है, तो प्रभु आत्मा क्यों दिया। आणि प्रभूच्या लोकांना प्रभूने आत्मा जर दिलाय तर तो का दिलाय, है प्रभु का गवाह बनने के लिए दिया। आणि प्रभूचे साक्षीदार होण्याकरता दिला। आज बहुत लोग आत्मा पाया पर गवाही नहीं देता, प्रभु का काम नहीं करता, इसलिए कमजोर होता। आणि आज पुष्कळ लोकांनी देवाचा आत्मा मिळाला पण ते साक्ष देत नाहीये, त्याच्यामुळे देवाचा आत्मा जो आहे तो दुर्बल झाला। आप देखिए, अपने जीवन के अनुभव को देखिए। आपल्या जीवनाचा अनुभव पहा। आप उद्धार पाने के बाद में आपको यीशु मसीह की गवाही देने के लिए आत्मा ने आपको प्रेरणा किया है कि नहीं। आणि तारण प्राप्त झाल्यानंतर प्रभूच्या आत्म्याने तुम्हाला साक्ष देण्याकरता प्रेरित केलं का नाही। आप जितना प्रभु का गवाही देते जाएगा उतना देखिए सामर्थ्य में बढ़ते जाएगा। आणि जेवढं जास्त तुम्ही साक्ष देत राहाल तेवढं जास्त देवाच्या आत्म्यामध्ये सामर्थ्य प्राप्त करत राहाल। मैं आपको बोलना चाहता हूँ, जो भी व्यक्ति प्रभु का गवाह बनता है और भी प्रभु की आत्मा की सामर्थ्य में वो बढ़ते जाता है। आणि जो कोणी व्यक्ती प्रभूचा साक्षीदार होतो तो देवाच्या आत्म्यामध्ये अधिक भरपूर होत राहतो। है ना, प्रेरितों का पहला अध्याय का 8 वचन, प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय त्याचं 8 वचन। प्रभु यीशु मसीह ने चेलों को कहा हुआ शब्द है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलेलं ते वचन आहे, परंतु जब पवित्र आत्मा तुम पर आएगा हाँ। तब तुम सामर्थ पाओगे हाँ। और यरूशलेम और सारे यहूदिया और सामरिया में और पृथ्वी की छोर तक मेरे गवाह होंगे। देखा प्रियो, प्रभु की आत्मा आने के बाद में वो स्वर्गीय सामर्थ से भर करके क्या करेगा, प्रभु यीशु मसीह का गवाह बनेगा। आणि ज्या वेळेला पवित्र आत्मा आपल्याला येतो त्या वेळेला तो व्यक्ती काय करेल की त्या आत्म्यामध्ये भरपूर होऊन प्रभूची सुवार्ता गाजवेल। आज बहुत लोग प्रभु ने मतलब मैंने उद्धार किया है, प्रभु ने मुझको अपनाया, परंतु प्रभु मुझे क्यों इस रीति में मेरा उद्धार किया, प्रभु का उद्देश्य क्या है, वो बात के बारे में अनजानी। आणि प्रभूने माझं तारण केलं पण माझं प्रभूने तारण का केलं याच्या पाठीमागं परमेश्वराचा उद्देश काय आहे याच्या संबंधाने ते अजाण आहे। और कई लोगों को मालूम है तो भी उन्होंने कई लोगों के जीवन को देखा है, अरे प्रभु का गवाही देने के लिए जो गया वो लोगों को ये दुनिया पिटाई करके मार दिया, खत्म किया। आणि काही लोकांना ठाऊक आहे पण काही लोकांचं जीवन त्यांनी पाहिलं की ते लोक प्रभूची साक्ष देण्याकरता गेले त्यावेळेला जगाच्या लोकांनी यांना मारलं। ओ, इसलिए मैं नहीं जाऊंगा। आणि म्हणून मी जाणार नाही। देखो, डर करके गवाही नहीं देता। आणि घाबरून ते साक्षीदार होत नाही। क्या आपने कोई डर की आत्मा पाया क्या कि आप कोई सजावट से या मृत्यू से डर करके अपने घर में बैठे। आणि तुम्हाला काय भयाचा आत्मा मिळालेला आहे का तुम्ही जगाच्या भीतीमुळे घरात लपून आहेत? नहीं प्रिय, नाही प्रियांनो, प्रभु ने हमें डर की आत्मा नहीं दी। प्रियांनो आपल्याला देवाने भीतीचा आत्मा नाही दिला। है ना, आपको याद होगा जब दूसरा तिमोथी पहला अध्याय का 7 वचन, दुसरं तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 7 वचन। दूसरा तिमोथी पहला अध्याय का 7 वचन, परमेश्वर ने हमें भय की नहीं हाँ। पर सामर्थ और प्रेम और संयम की आत्मा दी है। देखा, प्रभु ने हमें, अगर आप कोई बात से डर रहे हैं तो आप पाया हुआ आत्मा कोई गलत आत्मा है। आणि तुम्ही कुठल्या गोष्टींना बघून जर तुम्हाला भीती वाटते याचा अर्थ तुम्हाला मिळालेला आत्मा हा भीतीचा आत्मा किंवा वेगळा आत्मा आहे। आज जिस उद्देश्य से प्रभु ने अपनी आत्मा आपको दिया है वो आत्मा पाने के बाद में आप प्रभु को गवाही देने के लिए डर रहा है तो निश्चय बात है प्रियो, आप कुछ गलत आत्मा को ही पाया है। आणि मग ज्या उद्देशाने परमेश्वराने तुम्हाला आत्मा दिलेला आहे तो आत्मा प्राप्त झाल्यानंतर सुसमाचार सांगण्याकरता जर तुम्हाला भीती वाटत आहे तर मग निश्चितच एक गोष्ट जाणून घ्या, तुम्हाला मिळालेला आत्मा हा एक वेगळ्या प्रकारचा आत्मा आहे। जब रोमियों का पत्री उसकी 8 अध्याय उसकी 15 वचन, रोम त्याचा 8वां अध्याय त्याचं 15 वचन, क्योंकि तुमको दासत्व की आत्मा नहीं पर फिर भयभीत हो। हाँ देखा, फिर भयभीत होने लायक आत्मा को प्रभु ने नहीं दिया। आणि पुन्हा भीती वाटेल अशा प्रकारचा आत्मा देवाने आपल्याला नाही दिला। देखिए, प्रभु जो हमें दिया हुआ आत्मा वो हमारा दुनिया का या प्रतिकूल का या मृत्यु का भय मानने वाला आत्मा नहीं। आणि देवाने दिलेला आपल्याला जो आत्मा आहे तो मरणाची भीती वाटणारा आत्मा नाहीये। आज भी हमें परखना पड़ेगा।
आजही आपल्याला पारखायचंय प्रियांनो, कोरोना आएगा क्या? कोरोना येईल का? प्रेज द लॉर्ड। है? प्रियो, हमारे एक बाल तक भी गिरता है तो हमारे प्रभु जानता है, तो फिर कोरोना को प्रभु नहीं जानता। आणि आपल्या डोक्याचा एक जरी केस खाली गळतो तर ते देवाला माहिती राहतं, तर मग कोरोना होणार का नाही हे प्रभूला माहिती नाही का? प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। देखिए, हमारे जीवन में कोई भी बात आना है तो मेरा प्रभु का परमिशन के अलावा नहीं आएगा। आणि आपल्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट जर यायचं तर माझ्या देवाच्या परवानगी शिवाय ती येत नाही। एक बात आप हमेशा याद रखना, एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, हमारे जीवन में कोई भी बात आता है तो वो प्रभु का परमिशन से आता है। आणि आपल्या जीवनामध्ये कुठलीही घटना घडते, कुठलीही गोष्ट येते तर ती देवाच्या परवानगीने। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हमें डरना चाहिए क्या? आपल्याला घाबरायला पाहिजे का? प्रभु ने हमें दिया हुआ आयु प्रभु पूरा करेगा। आणि देवाने आपल्याला दिलेलं जे आयुष्य आहे ते परमेश्वर पूर्ण करेल। भैया, पहली बात क्या है ना, प्रभु के ये वचन सत्य है, ये कभी भी चेंज नहीं होगा। आणि परमेश्वराचे जे वचन आहे ते सत्य आहे, ते कधी बदलणार नाही। प्रभु ने बोला ना, मेरे हाथ से कोई नहीं छीन सकता। आणि प्रभूने म्हटलं ना, माझ्या हातातून तुम्हाला कोणी हिसकावून घेऊ शकत हम नाही। प्रभु के हाथ में है। आपण प्रभूच्या हातामध्ये आहोत। है? कितने लोगों को विश्वास है कि मैं प्रभु के हाथ में हूँ? आमेन। तो फिर ये वचन में लिखा है, उद्धार पाए हुए सभी लोग यीशु मसीह के हाथ में है। आणि हे वचनामध्ये लिहिलेले की तारण प्राप्त झालेला प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे। परंतु कई ऐसे वातावरण आता है, वो वातावरण में कई लोग वो मैं कौन है वो ना समझने के कारण डर जाता है। आणि कशी अशी एक परिस्थिती येते की त्या वेळेला लोकांना हे समजत नाही की मी कोण आहे, आणि म्हणून ते घाबरून जातात। राजा का बेटा कभी भी पुलिस को देख करके या आर्मी को देख कर डरता है क्या? आणि एखादा राजाचा मुलगा कधी पोलीस किंवा आर्मीला पण घाबरतो का? नहीं डरेगा। नाही घाबरणार। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। फिर हम कौन है? हम राजाओं के राजा, महान प्रभु का संतान है। हम प्रभु के संतान होकर के प्रभु की उस मार्ग में चलेगा, हमें किसका डर मानने का? आणि राजांचा राजा जो आहे त्याच्या महान परमेश्वराचे आपण पुत्र आहोत, तर मग आपण कोणाला बघून घाबरू का? लेकिन क्या होगा? काय होणार? हमें कई प्रतिकूल आएगा। आणि पुष्कळ प्रतिकूल आपल्याला येतील। देखिए, नए नियम की मंडली में पुराने नियम की मंडली में प्रभु ने जो कार्य किया उसमें बहुत फर्क है। आणि नवीन कराराच्या मंडळीमध्ये आणि जुन्या कराराच्या मंडळीमध्ये प्रभूने केलेलं जे काम आहे त्याच्यामध्ये फरक आहे। मैंने 17 में से अबेदनगो को जब आग में डाला तो प्रभु अलिया उधरी उतर करके आकर के उनको बचाया। आणि शद्रक, मेशक आणि अबेदनो यांना ज्या वेळेला अग्नीमध्ये टाकलं त्यावेळेला त्यांना वाचवण्याकरता परमेश्वर स्वतः उतरून खाली आला। जब दानियल को सिंह की गुफा में डाला तो प्रभु ने अपना दूध भेज के उनको बचाया। आणि दानिएलाला ज्या वेळेला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं त्यावेळेला परमेश्वराने आपल्या दूताला पाठवून दानिएलाला वाचवलं। परंतु स्तेफानोस को पथरवाह करने के समय में प्रभु वहां पर बचाने के लिए नहीं आया। आणि स्तेफानाला ज्या वेळेला दगडमार करण्यात आली त्यावेळेला परमेश्वर त्याला वाचवण्याकरता नाही आला। हो प्रभु मुझे बचाने बोल के स्तेफानोस चिल्लाया भी नहीं। आणि हे प्रभू मला वाचव असं म्हणून स्टेफन सुद्धा ओरडला नाही। स्तेफानोस क्या किया? आणि स्टीफनाने काय केलं? इतना बड़ा प्रतिकूल के बीच में, आणि एवढ्या मोठ्या प्रतिकूल अवस्थेमध्ये जब भजन प्रेरितों का 7 अध्याय का 55 वचन में हम देखता है, आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा 7 अध्याय त्याच्या 55 वचनामध्ये आपण पाहतो। वे लोग दांत पीस करके स्तेफानोस के ऊपर पथरवाह कर रहा था। आणि ते दात ओठ खाऊन स्टेफनावर दगडमार करत होते। वो लोग बहुत गुस्सा हो रहे थे, आणि ते लोक खूप त्यांना राग येत होता। वो लोग बहुत चिल्ला रहे थे। आणि ते लोक खूप ओरडत होते। हम क्या देखते हैं यहाँ पर? स्तेफानोस का अवस्था क्या? आणि या ठिकाणी स्टेफनाची अवस्था काय होती? वो आत्मा में भरते गया। आणि तो आत्म्यामध्ये भरत गेला। जो आत्मा में भर जाता है आणि जो आत्म्यामध्ये भरतो वो उसके लिए आने वाला पत्थर भी कुछ नहीं। आणि त्याच्या करता येणारं जे दगड आहे ते सुद्धा काहीच नाही। आप पढ़िएगा थोड़ा। परंतु उसने पवित्र आत्मा से हाँ। परिपूर्ण होकर हाँ। स्वर्ग की ओर देखा हाँ। और परमेश्वर की महिमा को हाँ। और यीशु को परमेश्वर के दाहिनी ओर खड़ा हुआ देखकर हाँ। कहा, देखो मैं स्वर्ग खुला हुआ और मनुष्य के पुत्र को परमेश्वर की दाहिनी ओर खड़ा हुआ देखता हूँ। देखा प्रियो, इस प्रतिकूल में भी स्तेफानोस स्वर्ग खोला हुआ और पिता परमेश्वर की दाहिनी ओर यीशु मसीह खड़ा हुआ देखा। आणि या अवस्थेमध्ये सुद्धा स्टेफनाने काय पाहिलं तर स्वर्ग उघडलेला आणि पिता परमेश्वराच्या उजवीकडे प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेलं पाहिलं। मैं एक बात बताओ, एक गोष्ट सांगू, प्रभु यीशु मसीह को देखने के बाद आना फिर नजर कहीं नहीं जाएगा, पत्थर के ऊपर, लोगों के ऊपर नहीं जाएगा, यीशु मसीह की ओर ही देखते रहेगा। आणि मग ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघू ना, मग त्या वेळेला आपली दृष्टी दगडाकडे किंवा प्रतिकूल अवस्थेकडे जाणार नाही, तर फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाईल। हम स्वर्ग जाने के बाद है ना, आपण स्वर्गामध्ये गेल्यानंतर ओ मेरा पति इधर है क्या, मेरा पत्नी इधर है क्या, मेरे बच्चे इधर क्या,
वो देखने के लिए नहीं जाएगा। आणि माझा मुलगा इथे आहे का, माझी मुलगी इथे आहे का, हे बघण्याकरता नाही जाणार. है मेरा बिंदु जी इधर ही है क्या? आणि माझे बंधू इथे आहेत का, मेरे साथ जो आराधना किया था वो लोग इधर ही है क्या? वो लोग वो सब देखने के लिए हमारे पास प्रियो अनंत काल तक का समय में एक बार भी प्रभु से नजर घुमाने के लिए हमसे संभव नहीं. आणि अनंत कालच्या काळामध्ये सुद्धा थोडा वेळ करता प्रभू पासून दृष्टी बाजूला करण्याकरता वेळ नाही. क्यों? का? क्योंकि वो इतना सुंदर है. कारण तो एवढा सुंदर आहे. प्रभु की ओर देखने के बाद में और कुछ भी देखने के लिए हमारा दिल नहीं लगेगा. आणि प्रभूकडे बघितल्यानंतर अजून दुसरीकडे बघण्याकरता आपलं मन लागणार नाही. अभी भी लोगों ने जैसे प्रभु को जानना चाहिए नहीं जाना, इसलिए प्रभु की ओर उनका दृष्टि नहीं लग रहा है. आणि अजूनही प्रभूला जसं जाणायला पाहिजे तसं लोकांनी नाही जाणलं म्हणून ते आपली दृष्टी प्रभूकडे लावत नाही. प्रियो हमारा दृष्टि प्रभु की ओर लेगा. आणि प्रियानो आपली दृष्टी प्रभूकडे लावा. प्रभु के लिए कुछ भी प्रतिकूल में जब चलेगा आणि प्रभू करता ज्या वेळेला प्रतिकूल अवस्थेमध्ये चालाल तो कभी नहीं डरेगा. तुम्ही कधी घाबरणार नाही, कभी नहीं डरेगा. कधी नाही घाबरणार. जब आप प्रभु यीशु मसीह का गवाही देगा आणि ज्या वेळेला तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष द्याल वहां में कई बार मृत्यु का वातावरण बनेगा. आणि त्यावेळेला पुष्कळ वेळा मरणाचं वातावरण बनेल. आपका अनुभव में एक नहीं मुझे नहीं मालूम, परंतु मैं कई बार इस मृत्यू के अनुभव में अगर गुजरने के लिए उन्हें कृपा दिया. आणि तुमच्या अनुभवामध्ये आहे का नाही मला माहिती नाही, पण पुष्कळ वेळा अशा प्रकारच्या मरणाच्या अनुभवामधून जाण्याकरता प्रभूने मला सहाय्य केलं. Praise the Lord. Praise the Lord. हम कहाँ पर बैठा? आपण कुठे बसलो? प्रभु का उपस्थिति में. प्रभूच्या उपस्थितीमध्ये. हाँ, आत्मा तैयार है, शरीर दुर्बल है. आणि आत्मा तयार आहे पण शरीर दुर्बल आहे. Praise the Lord. Praise the Lord. सावधान. सावध राहा. ओके. चलिए प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ. प्रभूला धन्यवाद असो. प्रियो, ये भी हम देखते हैं कि प्रभु का लोगों को प्रतिकूल के अनुभव में भी अगर सच्चा भक्त है तो मृत्यू आएगा तो खुशी से पार हो जाएगा. आणि जो प्रभूचा खरा भक्त आहे त्यांच्या जीवनामध्ये कितीही प्रतिकूल अवस्था आली तरी सुद्धा तो आनंदाने ती पार करेल. मैं प्रेरितों का 22 अध्याय के 20 वचन में एक गवाही हम देखता है. प्रेषितांचे कृत्य त्याचा 22 अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये आपण असं पाहतो. जब मेरे गवाह स्टेफानोस का लहू बहाया जा रहा था तब मैं भी वहाँ खड़ा था और इस बात में सहमत था और उसके घातकों के कपड़ों की रखवाली करता था. 22 अध्याय का 20 वचन. ओके. ओके. हाँ, वापस. जब तेरे गवाह स्टेफानोस का लहू हाँ, बहाया मला काय तेरा गवाह. तुझे साक्षीदार. मैंने गवाही देने से क्या हुआ? आणि साक्ष दिल्याने काय झालं? स्टेफानोस का लहू बहाया गया. आणि स्टेफानाचं रक्त सांडवण्यात आलं. गवाही देने वालों को कभी कभी अपना लहू बहाना पड़ेगा. आणि जे साक्ष देतात त्यांना रक्त साक्षी व्हावं लागेल. Praise the Lord. Praise the Lord. आपको मालूम है प्रेरित लोगों ने सब गवाही दिया आणि प्रेषितांनी साक्ष दिली और सब लोग रक्त साक्षी होकर गया. आणि ते सगळे लोक रक्त साक्षी होऊन गेले. अब इस पीढ़ी में क्या चाहता है? आणि या पिढीमध्ये तुमची काय इच्छा आहे? हैं? प्रियो, जो गवाह बनेगा उसको रक्त साक्षी होने का भी एक तैयारी चाहिए. आणि जे साक्षीदार होतात त्यांना रक्त साक्षी होण्याची सुद्धा तयारी असली पाहिजे. ये कब होगा? जब हम आत्मा में भर करके जीवन में जाएगा तभी हम अपनी प्राण को भी अप्रिय जान करके आगे बढ़ पाएगा. आणि केव्हा होणार? ज्या वेळेला आपण आपल्या जीवाची सुद्धा पर्वा करणार नाही त्याच वेळेला हे सर्व काही शक्य राहील. सच्चा गवाही है मृत्यु को देख करके डरने वाला नहीं, मृत्यु को चैलेंज करके है, क्योंकि हम मृत्यू को ऑलरेडी पार कर चुका है, अपना प्राण को त्याग करके आगे बढ़ने वाला है. आणि मग खरी साक्ष काय आहे की मरणाला सुद्धा आव्हान करणार. कारण का? आपण मरणाला पार करून जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. जब प्रकाशित वाक्य उसका दूसरा अध्याय, प्रगटीकरण त्याचा दुसरा अध्याय उसका आते कहने वजह पर त्याचं 13 वचन वाचा. उसका आखिरी बात पढ़ने से चलेगा आपका बीच में. तो मेरा गवाह विश्वास योग्य दास अंधिपास का बारे में और मुझ पर विश्वास करने से हाँ। उन दिनों में भी हाँ। पीछे नहीं हटा, हाँ। जिनमें मेरा विश्वास योग्य साक्षी अंतिपास अंधिपास तुम्हारे बीच उस स्थान पर घात किया गया. देखा, विश्वास योग्य दास अंधिपास
वहां पर घात किया गया, मारा गया। आणि विश्वास योग्य साक्षीदार अंतिपास त्या ठिकाणी मारला गेला। ये बोलने का अर्थ क्या है प्रियो? सांगायचं तात्पर्य काय आज प्रेम? बहुत लोग क्यों नहीं गवाही देता? आणि आज पुष्कळ लोक साक्ष का देत नाही? क्योंकि मृत्यू को सामना करना पड़ेगा। आणि त्यांना मरणाचा सामना करावा लागेल। ये बात सच्ची है। आणि गोष्ट खरी आहे। लोग आजकल का पीढ़ी के लोग उनको जीवन में प्रभु के लिए कुछ भी तकलीफ सहने के लिए या रक्तसाक्षी होने के लिए तैयार नहीं। आणि आजच्या या युगातल्या पिढीतल्या लोकांना काय आहे की प्रभू करता कष्ट सहन करण्याकरता आणि त्याच्याकरता रक्त साक्षी होण्याकरता तयार नाही। Praise the Lord. क्योंकि जरूर वो लोग डरता है। आणि निश्चितच ते लोक घाबरतात। प्रियो, और भी कई बात आ सकता है, आणि प्रेरणा अजूनही काही गोष्टी येऊ शकतात। लेकिन हम प्रभु के लिए मरने के लिए तैयार है क्या? आणि प्रभू करता मरायला आपण तयार आहोत का? एक सच्चा आत्मा में भर करके जीवन बिताएगा तो प्रियो, ये मृत्यू का कोई भी डर हमारे जीवन में कार्य नहीं कर सकता। आणि आत्म्याने भरून आपण जर जीवन जगू तर मग हे मरणाचं भय आपल्यावर कार्य करणार नाही। तो प्रभु ने आत्मा क्यों दिया? आणि प्रभूने आपल्याला त्याचा आत्मा का दिला? है सच्चा गवाह बनने के लिए। आणि खरं साक्षीदार होण्याकरता। आज मैं कहां तक गवाह बनते हैं? आज मी कुठपर्यंत साक्षीदार होतो? दूसरी बात, दुसरी गोष्ट, एक पवित्र जीवन बिताने के लिए आणि एक पवित्र जीवन जगण्याकरता हमने आत्मा पाया, परंतु अभी भी हम दुनियादारी में टीवी देख करके मोबाइल में भी आलतू फालतू बातों को देख करके टाइम पास करते रहता नहीं। प्रियो, वो व्यक्ति प्रभु की आत्मा पाया करके हम नहीं बोल सकता। आणि आपल्याला आत्मा मिळाला तरी सुद्धा टीव्ही किंवा मोबाईल बघतात आणि त्याच्यामध्ये फालतू गोष्टी पाहतात, तर अशा व्यक्तीला देवाचा आत्मा मिळाला असं आपण नाही म्हणू शकत। मैं आपको बताना चाहता हूँ, ये मोबाइल या टीवी ये सब पवित्र लोगों के लिए प्रभु ने बना कर दिया। आणि हा टीव्ही हा मोबाईल हे सर्व पवित्र लोकांकरता देवाने बनवून दिलं। सही प्रकार इस्तेमाल करना, योग्य प्रकारे त्याचा वापर करा गलत इस्तेमाल मत करना। आणि चुकीचा वापर करू नका। परंतु अधिकतर लोग क्या करता? आणि जास्त करून लोक काय करतात? उसको गलत में गलत बातों के लिए इस्तेमाल करता है। आणि त्याला चुकीच्या गोष्टी करता त्या उपयोगात आणतात। बहुत दुख की बात है। खूप दुःखाची गोष्ट आहे। आप सोचो, आप एक बार मोबाइल हाथ में लेने के बाद आणि तुम्ही विचार करा, एकदा मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर आपके अंदर पाप लाने लायक की कोई भी बात अगर आप देखते रहेगा, सुनते रहेगा, जरूर आप जो लिया उससे भी पहले अवस्था में जो आत्मीय जीवन था उससे भी आप बहुत जल्दी गिर जाते हैं। आणि मग मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर तुमच्यामध्ये पापाचा प्रवेश होईल। अशा प्रकारे कुठली गोष्ट जर तुम्ही पाहत राहिले आणि त्या गोष्टीच्या वशमध्ये राहिले तर त्याच्या अगोदर तुमचं जे काय आत्मिक जीवन होईल त्याच्याही पेक्षा वाईट अवस्था तुमची होऊन जाईल। आप पारे ना भी तुम्ही पारखा प्रेम। आपकी आत्मीय अवस्था में गिरावट होने वाला कोई भी बातों में आपका मन ना लगे। आणि आत्मिक जीवनामध्ये पतन होणाऱ्या कुठल्याही अवस्थेमध्ये तुमचं मन लागू नये। आज बहुत से लोग उनके आत्मिक जीवन में काफी पतन पा चुका है। आणि पुष्कळ लोक त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये पतन अवस्थेमध्ये जात आहे। क्योंकि आपको मालूम है, दुनिया में कभी नहीं ऐसा पाप और बुराई इन दिनों में बढ़ चुके हैं। आणि जगामध्ये कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाप नव्हतं, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाप जगामध्ये वाढलेलं आहे। खास करके आजकल का पीढ़ी के लोग बिल्कुल इस टीवी या मोबाइल के साथ इतना लिपट गया है, उनको प्रभु के मार्ग पर चलाना एकदम असंभव बन चुका है। आणि आजच्या पिढीतले लोक या टीव्ही आणि मोबाईल मध्ये एवढ्या प्रकारे गुंतलेले आहे की त्यांना देवाच्या मार्गावर चालवणं अशक्य झालंय। लोगों को बाइबल पढ़ने के लिए समय नहीं, आणि लोकांना बायबल वाचण्याकरता वेळ नाही, प्रार्थना के लिए समय नहीं, प्रार्थना करण्याकरता वेळ नाही। पूरा समय मोबाइल में घुमाते रहता, मोबाइल में जैसे चुनना लगाता है ऐसा ये करते रहता। आणि मग संपूर्ण वेळ जे आहे ते मोबाईल पाहत राहता। Praise the Lord. Praise the Lord. भाइयों, वो व्यक्ति का आखिर क्या होने वाला है? आणि प्रियांनो, त्या व्यक्तीचं शेवटी काय होणार आहे? वो उसकी मुसीबत के समय में पुकारेगा तो भी प्रभु नहीं सुनेगा। आणि त्यांच्या संकटाच्या काळाला ते परमेश्वराकडे आरोळी मारतील तरी परमेश्वर ऐकणार नाही। प्रभु ने हमें पवित्र आत्मा क्यों दिया? भाइयों, देवाने आपल्याला त्याचा पवित्र आत्मा का दिला? मैंने पहला थिस्सलुनीकियों 4 अध्याय उसकी 7-8 वचन पढ़ा। पहिलं थेसलोनिकरांचं पत्र त्याचा 4 अध्याय 7 आणि 8 वचन। क्योंकि परमेश्वर ने हमें अशुद्ध होने के लिए नहीं परंतु पवित्र होने के लिए बुलाया है। इस कारण जो इसे तुच्छ जानता है वह मनुष्य को नहीं परंतु परमेश्वर को तुच्छ जानता है जो अपना पवित्र आत्मा तुम्हें देता है। देखा, पवित्र आत्मा पाने के बाद में, नया जन्म पाने के बाद में यदि आप पवित्र जीवन नहीं बिताता तो आप दिया हुआ परमेश्वर को तुच्छ जानने लगता है। आणि मग पवित्र आत्मा प्राप्त झाल्यानंतर जर आपण एक पवित्र जीवन जर जगत नाही
नाहीये तर मग आपण परमेश्वराला तुच्छ करतो. प्रियो, प्रभु का विराट के पीछे प्रभु का लक्ष्य क्या है? आणि प्रभूच्या पाचारणाच्या पाठीमागे प्रभूचा उद्देश काय आहे? है ना, उसी अध्याय का 3रा वचन में लिखा है. आणि त्याच अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. पहला थिस्सलुनीकियों 4:3 में लिखा है. पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र 4 अध्याय 3ऱ्या वचनामध्ये लिहिलंय. हाँ, परमेश्वर की इच्छा यह है कि तुम पवित्र बनो। हाँ, तुम पवित्र बनो. प्रियो, हमें एक पवित्र जीवन बिताना, ये परमेश्वर की हमारे प्रति इच्छा है. आपण पवित्र व्हावं ही परमेश्वराची आपल्या संबंधाने इच्छा आहे. परंतु पवित्र जीवन की बात आज लोग सुनने के लिए बिल्कुल चाहता ही नहीं. आणि पवित्र जीवनाच्या हा गोष्टी आहे ते लोक ऐकण्याकरता त्यांना आवडत नाही. जो व्यक्ति प्रभु में मिलाप पाने के बाद पवित्र जीवन नहीं बिताता, तो प्रभु का वचन कहता है कि वो मतलब पवित्र आत्मा दिया हुआ परमेश्वर को तुच्छ करता है. आणि पवित्र आत्मा प्राप्त झाल्यानंतर जर एखादा व्यक्ती पवित्र जीवन जगत नाही, आता परमेश्वराचं वचन सांगता पवित्र आत्मा दिलेला त्या परमेश्वराला ते तुच्छ करता. आज हमारे जीवन कैसा है? प्रेरणो, आज आपलं जीवन कसं आहे? प्रभु को तुच्छ करने वाला कोई कार्य हमारे जीवन में होता है? आणि देवाला तुच्छ करणारं कुठल्या प्रकारचं कार्य आपल्या जीवनामध्ये होतं का? आज वास्तव में एक सच्चा पवित्र जीवन बिताता है क्या? आणि खरोखर आज एक पवित्र जीवन आपण जगतो का? मैं आपको बताना चाहूंगा, जब भी मैं बीते दिनों में कई बार बोला, और जितना प्रभु के निकट जाएगा उतना अधिक अपना व्यक्तियों को आपको दिखाई देगा. आणि मागील दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलं की जेवढं जास्त तुम्ही प्रभूच्या जवळ जाल तेवढ्या जास्त तुमच्या जीवनाच्या चुका तुम्हाला समजतील. बहुत लोग प्रभु के निकट क्यों नहीं जाता? आणि पुष्कळ लोक प्रभूच्या जवळ का जात नाही? उसको मालूम है प्रभु के निकट जाएगा तो मेरा ही बुराई मुझे समझ में आएगा. आणि त्यांना ठाऊक आहे प्रभूच्या जवळ जर मी गेलो तर माझाच वाईटपणा मला समजेल. मैं अपना बुराई छोड़ने के लिए तैयार नहीं, इसलिए प्रभु के पास क्यों जाऊं? आणि माझा वाईटपणा मी सोडायला तयार नाही, तर मी प्रभूकडे का जावं? वो व्यक्ति की अवस्था क्या रहेगा? आणि त्या व्यक्तीची अवस्था काय राहणार? वो कितना बड़ा धोखा में. आणि केवढ्या मोठ्या तो फसगतीमध्ये आहे. प्रियो, कल से बढ़ करके हम प्रभु के आगमन की निकटता में है. आणि कालपेक्षा आज जास्त प्रभूच्या आगमनाच्या आपण जवळ आहोत. वचन में आपको याद होगा, इब्रानियों 12:14 में लिखा है. आणि इब्रिकाराचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे, सबसे मेल मिलाप रखो और उस पवित्रता के खोजी हो। उस पवित्रता की खोजी हो. हमेशा पवित्रता की खोज में लगा रहना. आणि नेहमी पवित्रीकरणाच्या शोधामध्ये राहा. क्यों? का? जिसके बिना कोई प्रभू को कदापि न देखेगा। देखा, प्रभु को देखना है तो मैं आपको पिछले दिन में बोला ना विलियम बूथ का बारे में. आणि मागील दिवसामध्ये बिल्ली बूथच्या संबंधाने मी बोललो ना. है ना, साल्वेशन आर्मी का स्थापक विलियम बूथ का जीवन में एक अनुभव हुआ. आणि साल्वेशन आर्मीचा संस्थापक विलियम बूथ याच्या जीवनामध्ये घटना झाली. क्या हो गया? वो एक दिन मतलब नींद में स्वप्न में स्वर्ग में गया. आणि एकदा तो झोपेमध्ये स्वर्गात गेला. स्वर्ग में जाने के बाद स्वर्गामध्ये गेल्यानंतर वो दूर खड़ा है. आणि तो खूप लांब उभा आहे. और उसको प्रभु के निकट जाने की इच्छा है, आणि त्याला प्रभूच्या जवळ जायची इच्छा आहे, लेकिन नहीं जा पा रहा है. तो जाऊ शकत नाहीये. वो रोने लगा. तो रडू लागला. मैं क्यों नहीं आगे जाया? आणि मी पुढे का नाही जाऊ शकत? तब प्रभु ने उनको बताया, त्यावेळेला प्रभूने त्याला सांगितलं, देखो बेटे, बघा, जब तुम दुनिया में था आणि ज्या वेळेला तू जगामध्ये होता तुम मेरे से इतना दूर था. आणि तू त्यावेळेला एवढाच लांब माझ्यापासून होता. तो जितना दूर उधर ही था, इसलिए इधर भी वो दूर ही रहेगा. आणि जेवढा लांब तू जगामध्ये राहता असताना होता तेवढंच अंतर तू आता इथे राहशील. अभी विलियम बूथ का दिल एकदम टूट गया. आणि विलियम बूथचं आता हृदय एकदम तुटलं. अरे मैं अभी हमेशा इतना दूरी में रहेगा. आणि आता नेहमी एवढा लांब राहील का? वो मैं प्रभु के निकट नहीं जा आणि पाएगा. प्रभूच्या जवळ मी जाऊ शकणार नाही का? वो एकदम रोने लगा. आणि तो एकदम रडू लागला. रोते रोते अच्छा हो गया, आंख खोल दिया. आणि रडत रडत बरं झालं, त्याचे डोळे उघडले. तब उसको समझ में आया, त्यावेळेला त्याला समजलं, अगर मैं ये दुनिया की यात्रा में जीवन से प्रभु से लिपटा नहीं रहेगा, अब प्रभु की इच्छा में नहीं रहेगा, मैं हमेशा प्रभु से दूर रहेगा. आणि माझ्या या जीवन प्रवासामध्ये प्रभूची इच्छा जाणून मी प्रभूच्या अगदी जवळ राहणार नाही, तर त्या अनंत कालच्या जीवनामध्ये सुद्धा मी प्रभूपासून लांब राहील. कितने लोगों को समझ में आया? आमेन. आप कितना प्रभु से निकट है प्रियो. ये निकटता, ये दूरी अनंत काल में भी रहेगा, कभी भूलना नहीं. आणि आता या वेळेला जेवढं अंतर तुमच्या आणि परमेश्वरामध्ये आहे तेवढंच अंतर तुम्ही अनंत कालामध्ये तुमच्या आणि परमेश्वराच्या मध्ये राहील. अभी प्रभु के सामने के लिए समय नहीं है ना. आणि आता प्रभूच्या सहभागितेकरता वेळ नाहीये ना. आराधना के लिए समय नहीं है ना. आराधना करता वेळ नाहीये ना. प्रभु ने कहा वो गवाही बनने के लिए समय नहीं है आणि ना. प्रभूने सांगितलं सासू समाचार सांगण्याकरता वेळ नाहीये ना. आप सोचो प्रियो, आप प्रभु से कितना दूर है. आणि बघा, तुम्ही विचार करा प्रभू पासून किती दूर आहात. प्रभु बुलाता है तो भी नहीं सुनता ना. इतना दूरी में है ना. इतना दूरी में अनंत काल भी रहेगा, कभी भूलना नहीं. आणि प्रभू बोलवतो तरी तुम्हाला येण्याकरता वेळ नाहीये ना. किती प्रभू पासून तुम्ही लांब आहेत, एवढंच अंतर तुम्ही त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रभू पासून राहाल. प्रियो, कुछ भी बात बोलो प्रभु से. वो जो मरियम
हमेशा प्रभु के पास साथ में बैठकर प्रभु को सुनते रहने का, प्रभु से लिपटा रहने वाला ऐसा दिल चाहिए, वो प्रभु के निकट रहेगा। आणि मग ज्या वेळेला ज्याप्रमाणे मरियमचं हृदय होतं की ती प्रभूच्या पादस्थानाजवळ बसून कितीही वेळ झाला तरी सुद्धा प्रभूपासून ऐकण्याकरता तिचं मन होतं, प्रभूपासून दूर जाण्याची तिची इच्छा नव्हती, तशाच प्रकारचं हृदय आपलं राहणं गरजेचं आहे। प्रियो, आज इस छोटे से जीवन में दिन प्रतिदिन हमें प्रभु की आत्मा की भरपूरता में, आत्मा की अगुवाई में, प्रभु की संग चलने वाला उस अनुभव में जीने के लिए अच्छा निर्णय चाहिए। आणि आपल्या या छोट्याशा आयुष्यामध्ये आत्म्याच्या भरपुरीमध्ये भरपूर होत आपण दिवस प्रति दिवस आत्म्यामध्ये परिपूर्ण होण्याच्या एक इच्छेमध्ये राहिला पाहिजे। मैंने आपको कई बार बोला, उड़ा ले जाने वालों का छाया है हानोक। आपको मालूम है उस मतलब 7वां पीढ़ी का हानोक प्रभु के साथ चला। आणि तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितलं, उचलल्या जाणाऱ्याच्या छायामध्ये आहे तो हनोक, ते आदामाच्या 7व्या पिढीमध्ये तो राहणारा हनोक होता। है ना। जब उत्पत्ति की किताब 5:24 वचन में बढ़ता है, उत्पत्ती 5:24 वचनामध्ये पाहतो। जल्दी बोलो। कि हनोक परमेश्वर के साथ साथ चलता था, फिर वो लोप हो गया क्योंकि परमेश्वर ने उसे उठा लिया। देखिए, इस पीढ़ी के लोग लोभ होने जा रहा है और वो लोग लोभ होगा जो परमेश्वर के साथ चलता है। आणि या पिढीचे लोक जे आहेत ते अदृश्य होणारे, पण तेच लोक अदृश्य होणारे जे परमेश्वरासोबत चालतात। एक बात जानना, एक गोष्ट लक्षात ठेवा, ऐसे ही नहीं गया। असाच नाही तो गेला। इब्रानियों का पत्र 11 अध्याय का 5 वचन में वो क्यों गया, सब साथ साथ चला, इतने नहीं, एक और भी बात लिखा है, वो ध्यान देना। आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये दिलेलं आहे की 5 वचनामध्ये दिलेलं आहे की हनोक जो आहे तो असाच परमेश्वरासोबत अदृश्य नाही झाला, तर त्याने परमेश्वरासाठी काय केलं ते लिहिलेलं आहे। विश्वासी से हनोक उठा लिया गया कि मृत्यु को न देखे और उसका पता नहीं मिला, क्योंकि परमेश्वर ने उसे उठा लिया था और उसके उठाए जाने से पहले उसकी यह गवाही दी गई थी उसकी ये गवाही दी गई थी कि उसने परमेश्वर को प्रसन्न किया है। उसने परमेश्वर को प्रसन्न किया आणि है। त्याने परमेश्वराला प्रसन्न केलेलं आहे। ये बहुत जरूरी बात है। आणि हे खूप महत्वाचं आहे। प्रियो, आज मैं प्रभु को प्रसन्न करने वाला मार्ग में जीवन बिताता है कि नहीं, ये बात को हमें स्वयं परखना है। आज देवाला प्रसन्न करण्याच्या मार्गामध्ये मी जीवन जगतो का नाही ही गोष्ट तुम्ही पारखा। आज प्रभु मेरी जीवन से आनंद दे क्या? आज माझ्या जीवनापासून परमेश्वर आनंदी आहे का? हे प्रभु को प्रसन्न करने वाला मार्ग में मेरे जीवन है क्या? आणि देवाला प्रसन्न करणाऱ्या मार्गामध्ये माझं जीवन आहे का? हमेशा प्रभु मेरे साथ है क्या? आणि नेहमी परमेश्वर माझ्या सोबत आहे का? प्रभु में बुलाहट पाया हुए लोगों को हमेशा प्रभु के साथ चलना पड़ेगा। आणि देवापासून पाचारण प्राप्त झालेल्या लोकांनी नेहमी प्रभू सोबत चालायचं। चला, यीशु मसीह ने खुद दुनिया में जब था उस समय में एक गवाही दिया, यूहन्ना का सुसमाचार 8 अध्याय का 29 वचन में। योहान त्याचा 8 अध्याय त्याच्या 29 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः असं म्हटलं। क्या बोलता है? आणि काय म्हटलं? योहान 8:29। 8:29 मेरा भेजने वाला हाँ। मेरे साथ है, हाँ। उसने मुझे अकेला नहीं छोड़ा, देखा, उसने मुझे कभी अकेला नहीं छोड़ा। क्यों? क्योंकि मैं सर्वदा वही काम करता हूँ मैं सर्वदा वही काम करता हूँ। जिससे वह प्रसन्न होता है। देखा, इससे वो प्रसन्न होता है। मतलब हर काम पिता को प्रसन्न करते हुए प्रभु यीशु मसीह ही जीवन बिताया। आणि प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी असं म्हणतो की मी कधीही एकटा नाही, कारण पिता परमेश्वर माझ्या सोबत आहे। कारण त्याचं हे आहे की नेहमी मी तेच काम करतो की ज्याच्याद्वारे मला जो पाठवणारा पिता आहे तो प्रसन्न राहतो। हमारे में प्रभु यीशु मसीह हमेशा आत्मा में चलता था। आणि आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त नेहमी आत्म्यामध्ये चालत प्रभु असे। यीशु मसीह को आत्मा ने मरुस्थल में लेकर गया आणि येशू ख्रिस्ताला आत्मा जंगलामध्ये घेऊन गेला। तो प्रभु यीशु मसीह आत्मा के अनुसार जब चलते थे, आणि येशू ख्रिस्त आत्म्याच्या अनुसार चालत असे, उसी प्रकार त्याचप्रमाणे हमें भी प्रभु ने आत्मा दिया। आणि प्रभूने आपल्याला आत्मा दिला। उस आत्मा का भरपूरता में चलना प्रभु का हमारे प्रति इच्छा है। आणि त्या आत्म्याच्या भरपुरीमध्ये चालणं देवाची आपल्या संबंधाने इच्छा आहे। मतलब आत्मा का भरपूरता पाने का कुछ बात मैं आपको जल्दी जल्दी बताएंगे। आणि आत्म्यामध्ये भरपुरी प्राप्त होण्याच्या काही गोष्टी मी तुम्हाला लवकर सांगेन। अब आत्मा जरूर पाया, तुम्हाला आत्मा निश्चितच मिळाला, परंतु आत्मा का भरपूरता में जीवन बिताना। आणि आत्म्याच्या परिपूर्णते किंवा भरपुरीमध्ये जीवन जगा। पहली बात, आत्मा में मरने के लिए प्यास चाहिए। आणि सगळ्यात पहिला आत्म्यामध्ये भरपूर होण्याकरता तहान असली पाहिजे। दूसरी बात,
आत्मा में भरने के लिए इच्छा चाहिए। आणि दुसरी गोष्ट आत्म्यामध्ये भरपूर होण्याकरता इच्छा असली पाहिजे। तीसरी बात आत्मा में भरने के लिए उत्साह चाहिए। आणि आत्म्यामध्ये भरपूर होण्याकरता तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आत्म्यामध्ये उत्साह असला पाहिजे। चौथी बात आत्मा में भरने के लिए आज्ञाकारिता चाहिए। आणि आत्म्यामध्ये भरपूर होण्याकरता चौथी गोष्ट आपल्याला आज्ञाधारकपणा असला पाहिजे। और एक बात आत्मा में भरने के लिए प्रार्थना जीवन चाहिए। आणि पाचवी गोष्ट आत्म्यामध्ये भरपूर होण्याकरता एक प्रार्थनामय जीवन असलं पाहिजे। और एक बात आत्मा में भरने के लिए समर्पण चाहिए। आणि सहावी गोष्ट आत्म्यामध्ये भरपूर होण्याकरता की आपल्याला आत्म्यामध्ये समर्पण पाहिजे। प्रेज द लॉर्ड। आमेन। ये सब हमारे अंदर है तो वो आत्मा में बढ़ते जाएगा। आणि या सर्व गोष्टी जर आपल्यामध्ये आहे तर तो व्यक्ती जो आहे नेहमी आत्म्यामध्ये भरपूर होत राहील। आपको विषय अलग अलग सुना तो ये बहुत भारी लगा होगा, भारी नहीं प्रिय हो, ये हल्की सी बात मैंने आपको बताया। आणि विषय वेगवेगळा ऐकला तर तुम्हाला खूप मोठं वाटत असेल, मोठं नाही तर खूप हलका आहे। ये बहुत प्यास चाहिए, प्यास। आणि तहान असली पाहिजे। आपको मालूम है जब यौवन का सुसमाचार में 7 अध्याय का 37 से 39 तक प्रभु प्यासा लोगों को अपने पास बुलाता है। आणि योहान सुसमाचार त्याचा 7 अध्याय 37 ते 39 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की जो कोणी तहानलेला असेल त्याने मजकडे यावं आणि प्यावं। क्योंकि प्रभु के पास आने वालों को आत्मा बहुतायत से मिलेगा। कारण जो कोणी प्रभूच्या जवळ जातो त्याला आत्मा विपुलतेने मिळेल। जल्दी जल्दी पढ़ना है तो पढ़िए, मैं पढ़ते बिना आगे जाना चाहता हूँ। आणि 9 वाजता मला पुढे जाण्याची इच्छा आहे। जल्दी पढ़िए। पर्व के अंतिम दिन जो मुख्य दिन है, यीशु खड़ा हुआ और पुकार कर कहा, यदि कोई प्यासा हो तो मेरे पास आए और पिए। जो मुझ पर विश्वास करेगा, जैसा पवित्र शास्त्र में आया है, उसके हृदय में से जीवन के जल की नदियां बह निकलेंगी। उसने यह वचन पवित्र आत्मा के विषय में कहा, जिसे उस पर विश्वास करने वाले पाने पर थे। देखिए एक बहुत बड़ा, अभी ये एक वचन में बोलने के लिए बहुत बात है, लेकिन मैं विषय क्या है? प्यास। आणि ह्या एक वचनावर बोलण्याकरता खूप काय आहे, पण विषय काय आहे? तहान। जब प्रकाशित वाक्य 21 अध्याय का 6 वचन पढ़ना आणि प्रगटीकरण त्याचा 21 अध्याय 6 वचन वाचा। प्रगटीकरण 21:6। फिर उसने मुझसे कहा, ये बातें पूरी हो गई है। मैं अल्फा और ओमेगा, आदि और अंत हूँ। मैं प्यासे को जीवन के जल के सोते में से सेक में पिलाऊंगा। देखा, प्रभु पिलाएगा। किसको पिलाएगा? प्यासे लोगों को। आणि प्रभू पाणी पाजेल कोणाला की जे तहानलेले। प्यास है क्या? आणि तहान आहे का? उसका 22 का 17 वचन भी पढ़ना। आणि 22 अध्याय त्याचं 17 वचन ही वाचा। देखिए बाइबल की आखिरी किताब में भी अन्य प्रभु के लोगों में ये प्यास प्रभु देखना मांगता है। आणि बायबलच्या शेवटल्या पुस्तकामध्ये सुद्धा ही जी तहान आहे ती लोकांमध्ये असावी अशी प्रभूची इच्छा आहे। जो प्यासा हो वो आए। हाँ, जो प्यासा है वो आए। आणि ज्याला तहान आहे त्याने यावं। मैं एक बात आपको बताऊं, एक गोष्ट तुम्हाला सांगू, जरूर आत्मा की उस भरपूरी के लिए एक प्यास हमारे अंदर चाहिए। आत्म्याच्या भरपुरी करता एक तहान असली पाहिजे। आपको मालूम है एलिया और एलीशा दोनों मिलकर चलने लगा। आणि एलिया आणि एलिशा दोघं चालत राहिले। दूसरी राजा दूसरी अध्याय अगर पढ़ेगा तो मैं आपको बताना चाहता हूँ, वहां पर एक एक समय में एलिया ने एलीशा को बहुत रुकावट किया, लेकिन एलीशा रुका नहीं। आणि दुसरे राजे त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जर आपण पाहतो एका प्रसंगाला एलियाने एलिशाला खूप थांबवलं पण एलिशा काही थांबला नाही। जब गिलगाल से उसका दूसरी अध्याय का 15 वचन की आखिरी में गिलगाल से यात्रा शुरू किया। आणि दुसरे राजे दुसरा अध्याय पहिल्या वचनाच्या शेवटल्या भागापासून आपण पाहतो की गिलगाल पासून त्यांनी त्या प्रवासाला सुरुवात केली। एलिया ने एलीशा को बोला, आणि एलियाने एलिशाला असं म्हटलं, अरे एलीशा गिलगाल में अच्छा बाइबल कॉलेज है। आणि गिलगाल मध्ये चांगलं बायबल कॉलेज आहे। वहाँ भी अपने चेले लोग हैं। आणि तिथं पण आपले चांगले शिष्य तो प्रिंसिपल बोले कैसे बैठो? आणि तू इथेच थांब। वो बोला नहीं, तो बोलला नाही, मैं नहीं बैठा, मी नाही बसणार, मैं आपके साथ चलूंगा। आणि मी तुझ्या सोबतच चालेल। देखिए एक बहुत बड़ा अनोखी बात यहाँ पर हमें देखने के लिए मिलता है। आणि खूप अद्भुत गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। फिर वो लोग आगे बढ़ा, आणि ते पुढे गेले बेथेल में गए। आणि बेथेल मध्ये गेले। बेथेल में गया तो अभी यहाँ पर एलिया ने एलीशा को बोला, एलीशा बेथेल में अच्छा उधर से भी बहुत है, इधर का प्रिंसिपल बन जाओ। आणि बेथेल मध्ये गेल्यानंतर मग एलियाने एलिशाला म्हटलं की त्यापेक्षाही इथं खूप उत्तम आहे, तू या ठिकाणचा एक मुख्याध्यापक हो। वो बोला मैं नहीं छोड़ूंगा। आणि तो बोलला की मी नाही थांबणार, मैं इधर भी नहीं, मेरे को ये कॉलेज नहीं चाहिए। आणि मला हे कॉलेज नाही पाहिजे। उसका लक्ष्य क्या है? त्याचा उद्देश काय प्रेम? इसका लक्ष्य एक अलग बात है। आणि त्याचा उद्देश एक वेगळा आहे। तीसरा हम देखते हैं कि यरीहो में गया।
आणि तिसरं पाहतो की एरिओ मध्ये गेले. मतलब उसके 4 वचन में लिखा है 4 वचनामध्ये लिहिले. यरीहो का कॉलेज दिखा करके एलिया ने एलिशा को बोला तो इधर ही रुक जाओ, इधर तुम्हें बहुत बड़ा फायदा है. आणि एरिओचं जे कॉलेज आहे ते बघितलं दाखवून एलिशाला म्हटलं की तू इथंच थांब, तुझा इथं खूप फायदा आहे. वो बोला मेरे को फायदा नहीं चाहिए, आणि तो बोलला की मला फायदा नको मेरा लक्ष्य एक ही आणि माझा उद्देश एकच आहे. है. वो बोलता है कि जो तुझ में आत्मा है उसका दुगना मुझे चाहिए. आणि जो आत्मा तुझ्यामध्ये आहे, त्याचं दुप्पट सामर्थ्य मला पाहिजे. अरे फिर योर्दान के उधर गया, आणि मग योर्दान कडे गेला. उधर गया एलिया ने, तुमको बहुत बड़ा मतलब फायदा मिलेगा. बोला मैं रुकने वाला नहीं. आणि मग त्या वेळेला योर्दानच्या जवळ गेल्यावर एलिशाला म्हटलं की या ठिकाणी तुला खूप जास्त फायदा आहे, तू इथे थांब. पण एलिशा बोलला की मी नाही थांबणार. हाँ, फिर एलिया एलिशा पूछे क्या तुम्हारा उद्देश्य क्या है, तुम क्या चाहता है. आणि मग त्या वेळेला एलिशाला म्हटलं की तुझा उद्देश काय, तुझी इच्छा काय आहे? मतलब वो क्या बोलता है, तो काय म्हणतो, जो तुझ में है उसका दुगना आत्मा सामर्थ्य मुझे चाहिए. आणि जे तुझ्यामध्ये आहे, त्याच्या दुप्पट आत्म्याचं सामर्थ्य मला पाहिजे. Praise the Lord. Praise the Lord. देखिए क्या आने के बाद है, उसका 9 वचन पढ़ना. त्याचं 9 वचन वाचा. उसके पास पहुंचने पर एलिया ने एलिशा से कहा, इससे पहले कि मैं तेरे पास से उठा लिया जाऊं, जो कुछ तू चाहे कि मैं तेरे लिए करूं वो मांग. एलिशा ने कहा, तुझ में जो आत्मा है उसका दूना भाग मुझे मिल जाए. अभी देखिए उसका लक्ष्य क्या है. त्याचा उद्देश काय आहे? हाँ, आत्मा में मैं दुगना सामर्थ पाऊं. आत्म्यामध्ये मी दुप्पट सामर्थ्य प्राप्त करावं. तो एलिया ने कहा कि जब मैं उड़ा लिया जाएगा अगर तुम देखता है तो तुझे मिलेगा. आणि ज्या वेळेला मी उचललं जाईल ते तू जर पाहशील तर तुला भेटेल. और 12 वचन में हम देखते हैं कि एलिशा को जाते हुए देखा. आणि 12 वचनामध्ये पाहतो की एलियाला जाताना पाहिलं हाँ, तो उसको दुगना सामर्थ. आणि त्याला दुप्पट सामर्थ्य भेटलं. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. ये दुगना सामर्थ्य मिलना क्यों चाहा. आणि त्याला दुप्पट सामर्थ्य मिळावं असं त्याची काय इच्छा होती. आपको मालूम है जो पहला बेटा है उसको दुगना माला आशीष है. आणि जो प्रथम मुलगा आहे त्याला दुप्पट आशीर्वाद आहे. तो हमेशा ये मतलब एलिशा एलिया से क्या बोलता है, मुझे अगला एलिया बनना है तो मुझे सामर्थ्य दुगना चाहिए. आणि पुढचा इलिया जर मला व्हायचा आहे तर मला त्याच्याकरता दुप्पट सामर्थ्य पाहिजे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. क्या अनोखा बात है. आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे. हमारे जीवन में हमें क्या चाहिए, इसके लिए भूख प्यास चाहिए. आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे तर याच्याकरता तहानभूक पाहिजे. भूख प्यास है तो हम दाम देगा. आणि तहानभूक आहे तर आपण त्याच्यासाठी मोल सुद्धा देऊ. मैं जल्दी जल्दी मैं अभी आगे बात बताऊं. आणि लवकर लवकर मी पुढे तुम्हाला सांगू. तो दूसरा आज्ञा मानने वाला गुण चाहिए. आणि दुसरं म्हणजे आज्ञा पालन करणारा गुण असला पाहिजे. है ना. प्रेरितों का 5 अध्याय के 32 वचन प्रेषित त्याचा 5 अध्याय त्याचं 32 वचन. है, वचन मानने वालों को मिलने वाला आत्मा. आणि वचनाचं पालन करणाऱ्या लोकांना मिळणारा देवाचा आत्मा. एवं प्रभु के वचन जब मानेगा. आणि प्रेरणो देवाचं वचन ज्या वेळेला पालन करू. आप लोगों को मिल गया होगा, पढ़ने की जरूरत नहीं. अगर मिल गया तो जल्दी पढ़िए. हम इन बातों के गवाह है हाँ। और वैसे ही पवित्र आत्मा भी हाँ। जिसे परमेश्वर ने उन्हें दिया है हाँ। जो उसकी आज्ञा मानते हैं. देखा, उन्हें दिया जो उसकी आज्ञा मानते. आणि त्यांना दिलं जे त्याच्या आज्ञेचं पालन करतात. प्रभु की वचन मानना प्रिय. देवाच्या आज्ञेचं पालन करा. आपको मालूम है पेंटेकोस्त के दिन में भी पत्रोस खड़ा होकर के जो प्रचार किया, वहां पर बोला मन फिरो, बपतिस्मा लो, तुम्हें आत्मा का दान मिलेगा. मतलब प्रेरितों का 2 अध्याय का 38 वचन. आणि पेंतिकोसच्या दिवसामध्ये पेत्रने उभं राहून अशा प्रकारे म्हटलं, प्रेषितांचे कृत्य त्याचा 2 अध्याय त्याच्या 38 वचनामध्ये तुम्ही पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या, त्यावेळेला तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान भेटेल. उसके लिए भी पुराना नियम में एक अच्छा दृष्टांत है. आणि त्याच्याकरता सुद्धा जुन्या करारामध्ये एक चांगला दृष्टांत आहे. मिला वाला तंबू बनाने के बाद आणि निवास मंडप बनवल्यानंतर निर्गमन की किताब 40 अध्याय का 16-17 वचन में और उसका 34 वचन में आणि निर्गमन त्याचा 40 अध्याय त्याचा 16-17 आणि त्याच्या 34 वचनामध्ये अगर आप जब पढ़ेगा तो ज्यावेळेला तुम्ही वाचाल, जब प्रभु ने जैसे कहा वैसा मिला वाला तंबू खड़ा किया, आणि जसं परमेश्वराने सांगितलं त्याप्रमाणे निवास मंडप उभा केला सारा काम प्रभु की आज्ञा के अनुसार किया. आणि सर्व काम जे आहे ते देवाच्या आज्ञेच्या अनुसार केलं. वहां पर प्रभु का महिमा उतरा है. त्या ठिकाणी देवाचा गौरव उतरून आला. बोले का अर्थ वहां पर बड़ा भरपूर का अनुभव. आणि सांगायचं तात्पर्य की त्या ठिकाणी खूप भरपुरीचा अनुभव आला. प्रियो, हमें भरपूरी का अनुभव के लिए प्रभु के वचन मानने का एक अच्छा गुण चाहिए. आणि भरपुरीचा अनुभव जर आपल्याला पाहिजे तर देवाच्या आज्ञा पालन करण्याचा एक स्वभाव असला पाहिजे. और हमने बोला था प्रार्थना जीवन. आणि आपण नंतर बोललो तो प्रार्थनामय जीवन. लूका 11 अध्याय का 9 से 13 तक हम जब देखता है, लूक त्याचा 11 अध्याय 9 ते 13 वचनामध्ये आपण पाहतो. उसका सिर्फ 13 वचन पढ़ेगा तो फक्त 13 वचन ज्या वेळेला आपण वाचू, 13 वचन
प्रार्थना करने वालों को आत्मा कितना अधिक नहीं देगा। आणि जे प्रार्थना करणारे त्यांना आत्मा जो आहे तो किती जास्त देणार नाही। आप तो लोगों ने स्वर्गीय पिता हाँ। अपने मांगने वालों को पवित्र आत्मा क्यों न देगा। हाँ, मतलब पवित्र आत्मा आपको बहुत ऐसे देगा बोलने का अर्थ। आणि पवित्र आत्मा तुम्हाला विपुलतेने मिळेल। वो तो प्रार्थना करने वाला प्रेरितों के जीवन में उंडेला वो बात प्रेरितों का हम 4 अध्याय 31 में हमने थोड़ी देर पहले भी देखा था। आणि प्रेषितांच्या जीवनामध्ये प्रार्थना करणारे जे प्रेषित होते ते आत्म्याने भरपूर झाले। प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय 30-31 वचन आपण अगोदर वाचले। प्रियो सलोमन जब प्रभु की उपस्थिति में घुटने टेक के प्रार्थना किया, आणि सुलेमान ज्या वेळेला प्रभूच्या उपस्थितीमध्ये गुडघे टेकून प्रार्थना केली, दूसरा इतिहास 7 अध्याय का पहले वचन में हम देखता है दुसरा इतिहास 7 अध्याय पहिल्या वचनामध्ये पाहतो। जैसा प्रार्थना खत्म हो गया आणि जशी प्रार्थना संपली तुरंत महिमा से भर गया। आणि लगेच गौरवाने तो भरला। प्रियो प्रार्थना के द्वारा आप आत्मा में भर जाएगा। आणि प्रार्थनेच्या द्वारे तुम्ही आत्म्याने भराल। और एक बात जल्दी बताओ, अजून एक गोष्ट लवकर सांगू, है समर्पण। समर्पण। हमारे जीवन में एक सच्चा समर्पण चाहिए। आपल्या जीवनामध्ये एक खरं समर्पण असलं पाहिजे। मरियम के पास जब प्रभु का वचन आया, आणि मरियमकडे ज्या वेळेला प्रभूचं वचन आलं अपने आप को उन्होंने समर्पण आणि किया। तिने स्वतःला समर्पण केलं। है ना, लूका 1:38। लूक त्याचा 138 हाँ, प्रियो लूक त्याचा पहिला अध्याय 38 वचन। जब उसने जब समर्पण किया, आणि ज्या वेळेला तिने समर्पण केलं हम देखता है कि वो प्रभु की आत्मा को प्राप्त किया और आत्मा उसको ले चलने लगा। आणि तिला देवाचा आत्मा मिळाला आणि तिचा देवाचा आत्मा तिला घेऊन चालत राहिला। कुरनेलियुस के भवन में हम देखता है आणि कर्नेलियुसच्या घरामध्ये आपण पाहतो वे लोग बहुत समर्पण के साथ आणि ते लोक खूप समर्पणासह जब प्रेरितों का 10 अध्याय का 33 और 44 जब 2 वचन पढ़ेगा तो आणि प्रेषितांचे कृत्य 10 अध्याय त्याचं 33 आणि 43 वचन आपण वाचलं तर 33 और 44 तब मैंने तुरंत 33 आणि 44 वे लोग परमेश्वर की उपस्थिति में बैठा करके उन्हें पूरा विश्वास था। आणि ते लोक परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसले त्यांना विश्वास होता ये वचन प्रभु के वचन है करके वो जानता था। आणि हे वचन प्रभूचं वचन हे त्यांना ठाऊक होतं। क्या हो गया, काय झालं, वहां पर पवित्र आत्मा बहुत भारी लेवल में उतरा है। आणि त्या ठिकाणी पवित्र आत्मा मोठ्या सामर्थ्याने आला। एक बात मैं आपको बताऊं, एक गोष्ट तुम्हाला सांग, आपके समर्पण की गहराई के अनुसार आप आत्मा में बढ़ते जाएगा। आणि तुमच्या समर्पणाच्या अनुसार तुम्ही आत्म्यामध्ये भरपूर होत उसका राहा। एक अच्छा चित्र एहेजकेल नबी की किताब 47 अध्याय का 3 से 5 तक हम पढ़ता है। आणि एजेकिएल संदेष्टाचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय 47 अध्याय का 3 से 5 47 अध्याय 3 ते 5 वचन आपको मालूम है तुम्हाला ठाऊक आहे। है ना, आप आत्मा में जब चलते रहेगा, आणि आत्म्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही चालत राहा आप जितना आगे बढ़ते जाएगा आणि जेवढं जास्त तुम्ही पुढे जात राहा उतना बढ़ते जाएगा। तेवढं जास्त भरत राहा। आखिर में बोलता है तैरते बिना आगे नहीं बढ़ सकता। आणि पुढे असं म्हटलंय तुम्ही पोहल्याशिवाय पुढे जाऊ शकणार बोलने नाही। का अर्थ, सांगायचं इस तात्पर्य, प्रकार की आत्मा की भरपूरता में आप उतरते जाएगा, आणि अशा प्रकारच्या आत्म्याच्या भरपुरीमध्ये तुम्ही उतराल आपका सिर्फ सिर दिखाई देगा। आणि तुमचं फक्त डोकं दिसेल। आपका सिर बोलेगा तो कौन है? तुमचं डोकं म्हटलं म्हणजे कोण आहे? यीशु मसीह। प्रभू येशू ख्रिस्त। वो आत्मा का भरपूरता के जीवन में सिर्फ मसीह को ही दिखाई देगा। आणि आत्म्याच्या भरपुरीच्या अवस्थेमध्ये फक्त तुमच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त दिसेल। वो है आत्मा का भरपूरता का जीवन का महान अनुभव। आणि ते आहे आत्म्याच्या भरपुरीचा जीवनाची महान अवस्था। भाइयों, मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, अभी आप नया साल में प्रवेश करने जा रहे हैं। नवीन वर्षामध्ये तुम्ही प्रवेश करायला जात आहात। जरूर एक आत्मा का बड़े सामर्थ्य के साथ जीवन बिताने का अच्छा निर्णय लेना, आणि आत्म्याच्या मोठ्या सामर्थ्यासह जीवन जगण्याचा तुम्ही एक निर्णय घ्या। ऐसा चाहत करना, अशी इच्छा करा, ऐसा हमारा आपका प्यास होना, अशी तुमची तहान असू द्या उस दर्शन पाना। आणि ते दर्शन प्राप्त करा। मैं आपको बोलना चाहता हूँ, प्रभु का कोई भी वचन को मानने के लिए एक सच्चा निर्णय लेना। आणि प्रभूचं वचन पालन करण्याचा खरा निर्णय घ्या। मैं आपको बोलता हूँ, प्रभु आपको अपनी आत्मा से भरते जाएगा। आणि मी तुम्हाला सांगू, प्रभू तुम्हाला त्याच्या आत्म्यामध्ये भरत जाईल। है ना, हनोक जैसा उड़ा लिया गया, सब लोग मरा मरा मरा, पर तो हनोक मरा नहीं, जिंदा उड़ा लिया गया। ऐसा जिंदा उड़ा ले जाने वाला मंडली है आज का पीढ़ी का मंडली। आणि हनोक ज्याप्रमाणे मेला नाही तर तो परमेश्वरासोबत उचलला गेला, त्याप्रमाणे उचलला जाणारे एक अवस्था आहे, ती मंडळीची अवस्था। आपली मंडळी जी आहे ती आता उचलल्या जाण्याची अवस्थेत आहे। लोगों को विश्वास है कि हमारे इस पीढ़ी में प्रभु आएगा। आमेन। किती लोकांना विश्वास आहे की आपल्या या पिढीमध्ये प्रभू येईल। प्रियो, प्रभु बहुत शॉर्टली आएगा। त्यानं प्रभू खूप लवकर येईल। प्रभु के आगमन बहुत निकटता में, प्रभूचं आगमन खूप जवळ आहे हमें आत्मा में भर करके जीवन बिताना है। आणि आपल्याला आत्म्यामध्ये भरून जीवन जगायचं। आज हम रोज इस आत्मा में भर करके जीवन बिता पा रहे हैं। आणि दररोज आपण आत्म्यामध्ये भरून जीवन जगत आहोत। जो व्यक्ति आत्मा में भर जाएगा, फिर आत्मा उसको लेकर
लेकर चलेगा। आणि जो व्यक्ती आत्मेने भरेल मग तो त्याला आत्मा घेऊन चालेल. इसलिए एक सच्चा आत्मीय जीवन, एक सच्चा आत्मा से भरा हुआ जीवन, प्रभु को प्रसन्न करने वाला जीवन बिताने के लिए रोज भक्त लोगों को आत्मा में मरने की जरूरत है। आणि एक आत्म्याने भरलेलं जीवन जगण्याकरता दररोज आपल्याला त्याच्यामध्ये चालत आत्म्यामध्ये भरपूर होतं चालण्याची गरज आहे. वो आपको सहायता करे। प्रभु सहाय्य करो. बहुत बात बोलने का लिए है, लेकिन अगले विषय में जाएगा तो आधा घंटा वापस लेंगे। आणि बोलण्याकरता खूप काय आहे, पण पुढच्या विषय मुद्द्यावर जर गेलो तर अर्धा तास लागेल. तो प्रभु का इच्छा है तो कल का सवेरे का संदेश में आपको ये बात बताई, आणि प्रभूची जर इच्छा असेल तर उद्याच्या संदेशमध्ये हे तुम्हाला सांगेल. क्योंकि हमें हर एक बात डिसिप्लिन से समय के अनुसार चलना जरूरी बात। आणि आपल्याला नियमामध्ये राहून चालणं गरजेचं आहे. तो प्रभु आपको बहुत आशीष दे। प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देव. अभी ये साल पूरा प्रभु ने बहुत अद्भुत प्रकार हमें चलाया, आणि हे वर्ष खूप प्रभूने अद्भुत प्रकारे आपल्याला और चालवलं. आखिरी पुनरुत्थान के दिन में भी प्रभु ने हमें इकट्ठा होने के लिए करवा दिया। आणि शेवटल्या पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये सुद्धा एकत्र येण्याकरता प्रभूने सहाय्य आप केलं. लोगों ने उसके लिए बहुत तकलीफ सहा, त्याच्याकरता तुम्ही खूप त्रास सहन केला. तो आप सबको बहुत आशीष दे। प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देव. नया साल के लिए आप बहुत अच्छा तैयारी करना। आणि नवीन वर्षाकरता तुम्ही खूप तयारी आप करा. लोगों को गवाही देने के लिए अभी समय की कमी के कारण हमारा मौका नहीं मिला, आणि साक्ष देण्याकरता वेळ कमी असल्या कारणाने तुम्हाला ती संधी दिली नाही. लेकिन मैं आशा करता हूँ मी आशा ठेवतो. हर साल हम बताता है आपको नया साल में एक नया निर्णय लेकर के एक नया समर्पण के साथ आगे बढ़ना है। आणि दरवर्षी ज्याप्रमाणे सांगतो की येणाऱ्या नवीन वर्षामध्ये एक नवीन निर्णयासह एक मोठ्या समर्पणासह तुम्हाला पुढे जायचं. आपने क्या क्या निर्णय लिया मुझे मालूम नहीं, तुम्ही काय निर्णय घेतले मला ठाऊक नाही. लेकिन प्रियो समय बहुत निकट है, आणि प्रियांनो वेळ खूप जवळ आहे. प्रभु के आगमन बहुत निकट है, प्रभूचं आगमन खूप जवळ आहे. इसलिए प्रभु से लिपटा रहना आणि म्हणूनच प्रभूशी जडून राहा. है। हमारा विलियम बूथ ने जैसा दूर देखा ऐसा दूर रहने नहीं देना। आणि विलियम बूथने ज्याप्रमाणे पाहिलं की तो प्रभूपासून दूर होता त्याप्रमाणे दूर राहू नका. इस जीवन में अगर दूर रहेगा तो अनंत काल वो दूर ही रहेगा। आणि या छोट्याशा आयुष्यामध्ये देवापासून जर तुम्ही दूर राहिले तर अनंत कालामध्ये सुद्धा तेवढंच तुम्ही देवापासून दूर राहा. इस जीवन में एकदम लिपटे रहो। आणि या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला एकदम जडून राहा. बहुत बार लोगों को प्रोत्साहन लेता है, कई लोगों को बुरा लगता है। आणि पुष्कळ वेळा लोकांना प्रोत्साहन देतो त्यांना ते आवडत नाही. प्रियो प्रोत्साहन जो भी आता है उसको बुरा ना मान। आणि प्रोत्साहन जे काही येतं त्याला तुम्ही वाईट मानू नका. आजकल प्रोत्साहन करने वाले लोग ही नहीं मिलता, आजकाल प्रोत्साहन करणारे लोकच भेटत नाही. और प्रोत्साहन करने के लिए भी कई लोग डरता है, आणि प्रोत्साहन करण्याकरता सुद्धा लोक घाबरतात. क्योंकि वो लोग दुश्मन बन जाते कारण मग ते शत्रू होतात. हैं। ऐसे कोई दुश्मनी ना करे प्रियो। अशा प्रकारे कोणी दुश्मनी करू नये. प्रभु आप सबको बहुत आशीष दे। प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देव. प्रभु का अनुग्रह आप सबके साथ। आणि प्रभूची कृपा तुमच्या सर्वांसोबत असो. आमीन। आमेन. तो आइए इस समय